एक भारतीय माणूस होता आणि धोतर कुर्ता फेटा कोल्हापुरी चप्पल असा रस्त्यानं कोल्हापुरी चप्पल वाजवत कार 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 निघायचा. आणि त्याला एक सवय होती मिशी वाढवायची. आता मिशा कोणी वाढवत नाहीत, पहिली माणसं वाढवायची मिशा. मिशी त्याची अशी 1 फूट लांब होती आकडे बेकडे आणि काळी कुळकुळीत कलप लावून त्याला कलर लावून रंगवली होती. डोक्याची केस सगळी पिकली होती पण मिशी मात्र कलर लावून आणि फेटा घातल्यामुळे डोक्याची केस दिसत नव्हती. आता अमेरिकेचं एक शिष्टमंडळ त्यावेळी भारतात आलं होतं. सहज रस्त्यावरून ते जाताना हा आकडेबाज गडी मिशी वाढवून कर कर चप्पल वाजवत निघाला होता. आता अमेरिकेची माणसं म्हणजे नो झंझट सटासट, दाढी नाही मिशाई नाही. त्याला जरा याची मिशी बघून अप्रूप वाटलं, वेगळं काही दिसलं की त्यांना उत्सुकता होते. ए स्टॉप कमी आहे इकडे म्हणलं, इकडे. व्हॉट इज दिस. अमेरिकेच्या माणसानं भारतीय माणसाला विचारलं मिशी व्हॉट इज दिस. आता हे सुद्धा जातीवंत होतं महाराष्ट्रातलं, ह्यानं नीट सांगावं का नाही. हा म्हणला दिस इज माय अब्रू. अमेरिकेचा अब्रू व्हॉट इज मीन बाय अब्रू. व्हॉट इज मीन बाय अब्रू. अब्रू म्हणजे काय. दिस इज इंडियन मॅन्स अब्रू, भारतीय माणसाचे अब्रू आहे. आता अमेरिकेतलंच होतं, काही वेगळं दिसलं की विकत घेणार. ओके 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 घेऊ मी 1 पीस ऑफ युअर अब्रू. तुझ्या अब्रूतला एक तुकडा मला दे. आता आली का पंचायत. आम्हाला फुकट मिळते का भारतीय माणसाची अब्रू. मग घेऊ मी $1000. 1000 टेक इट टेक इट. आणि त्यानं $1500 दिले. अरे 1000 काय $1500 घे पण अब्रूतला तुकडा. आता आली पंचायत. मिशीतला केस द्यायचा म्हणजे काय. पण हुशार होतं, बुद्धिमान होतं, महाराष्ट्रातलं होतं, जातीवंत होतं. त्यानं पैसे मोजून खिशात ठेवले, डोक्याचा फेटा काढला, सगळी केस पिकली होती. एक पिकलेला बटबटीत केस उपटला आणि त्याच्या हातावर ठेवला. टेक इट इझी, दिस इज इंडियन मॅन्स अब्रू. दिस इज चिटिंग. आपलं काय ठरलंय अब्रूतला तुकडा मिशीतला तुम्ही डोक्यातला देताय. दिस इज चिटिंग. फसव. दिस इज नॉट चिटिंग. म्हणजे कसं काय. तुमचं गाव अमेरिका, शिक्षण MSc. वा. अमेरिकेत सोन्या चांदीची दुकानं असतात का. करोडो रुपयाची आहेत. त्याला बाहेर काचेचे शोरूम असतं का. लाखो रुपयाची नुसती शोरूम असतात. मग बेट्या मला सांग शोरूम मधला माल दाखवायचा असतो का विकायचा. लागला बघायला त्याच्याकडे. शोरूम मधला माल दाखवायचा का विकायचा. मला दाखवायचा. आणि विकायचा कुठला. गोडाऊन मधला. तसंच आहे. मूच इज माय शोरूम अँड मथा इज माय गोडाऊन. आतल्या खुणा प्रकट झाल्याशिवाय आम्हाला वर्म कळणार आहे. मग नवीन सुनबाई आली होती इंग्लिश शिकलेली आणि संक्रांतीचा सण आला आणि सासूबाईंनी सुनेला सांगितलं सुनबाई ऐक. म्हणले काय. ऐक. म्हणले काय. मी जरा देवळात जाऊन येते, परातीत पुरण ठेवलंय तेवढं वाटशील का. वाटते नक्की. अहो एवढं कळत नाही का आत्याबाई. जा तुम्ही. आणि आत्याबाई गेल्या मंदिरात. आत्याबाई 1 तासानं आल्या, परात रिकामीच. सुनबाई वाटलंय. मग कुठं आहे. कुठं आहे म्हणजे काय. वाटलं. तेवढ्यात सासरा आला. या माझ्या पाहुण्यातली करा म्हटलं तर ऐकले नाही. हा दिवा आणलाय करून. पुराण कुठे विचारा. मला पोळ्या करायच्यात, तिला वाटायला सांगितलं होतं. या म्हणजे नमस्कार करते. अगं सुनबाई पुराण कुठे म्हणजे काय. वाटलं. मग कुठे. अहो कुठे म्हणजे काय. वाटलं. वाटायला सांगितलं. वाटलं. तेवढ्यात नवरा आला. ये म्हणजे माझ्या वंशाचा दिवा. बायकोला विचार पुराण कुठं आहे. अगं पुराण काय. आणि मग तो आईजवळ आला. आई ग. मी तिला विचारलं. मग तिनं पाट्यावर वरुट्यानं नाही वाटलं. मग तिनं बाहेर जाऊन बायकांना वाटलं. गुरुजींनी फळ्यावर लिहिलं माय हेड माझे डोके, माय बुक माझे पुस्तक, माय शूज माझे बूट, माय कॅप माझी टोपी. आणि गुरुजींनी सांगितलं नुसते इंग्रजी शब्द लिहिलेत उच्चार, अर्थ वहीमध्ये लिहा. लिहा माय हेड. एक मुलगा आज्ञाधारक होता, व्यवहारानं वागणार होता. काय गुरुजी. माय हेड माझे डोके. गुरुजी खरंच. हो. मग त्यानं माय हेडचा अर्थ लिहिला गुरुजींचे डोके. गुरुजी म्हणलेली माझे डोके. खरंच गुरुजी. हो गुरुजींचे डोके. घरी येऊन पाठ करू लागला. बाबा म्हणले काय वेडा आहेस का. माय हेड म्हणजे गुरुजींचे डोके कुणी सांगितलं. त्यांनाच सांगितलं. पुसते. मग काय लिहू. तिथं ले माय हेड म्हणजे माझे डोके. अहो बाबा तिकडं गुरुजी म्हणतात माझे डोके, तुम्ही म्हणताय माझे, नक्की का हो. त्यानं ते पुसलं लिहिलं माय हेड बाबांचे डोके. शब्दशः अर्थ घेतला. पुन्हा शाळेत गेला. गुरुजी म्हणले वेडा आहे का. बाबांचे डोके कुणी सांगितलं. त्यांनीच सांगितलं. माझे डोके लिही. परत त्यानं पुसलं लिहिलं गुरुजींचे डोके. घरी आल्यावर बाबा म्हणले वेडा आहे का, तुला सांगितलं ना माय हेड माझे. अहो गुरुजी म्हणतात माझे, तुम्ही म्हणते पोस माझे डोके. परत लिहिलं बाबांचे. मग त्यानं विचार केला शांतपणे ओंकारनं. मग त्यानं असं लिहिलं माय हेड. शाळेत आल्यावर गुरुजींचे डोके, घरी गेल्यावर बाबांचे डोके. मुख्याध्यापक आठवड्यातून एकदा आले इन्स्पेक्शनला आणि मुख्याध्यापक म्हणले हे कोणी सांगितलं तुला गुरुजींचे डोके, घरी गेल्यावर बाबांचे डोके. त्यांनीच सांगितले. ते पुस. मग काय लिहू. माझे डोके. मग त्यानं असं लिहिलं माय हेड. शाळेत गेल्यावर गुरुजींचे डोके, घरी आल्यावर बाबांचे डोके, आठवड्यातून एकदा मुख्याध्यापकांचे डोके. शब्दशः अर्थ माझे डोके. चुकलं काय. वर्म. तिथं पाटलांच्या घरी पंगत पुरणपोळीचा स्वयंपाक. जेवायला बसणार तेवढ्यात दारावर दंगा झाला. पाटील पळाले. काय झालं. आमचा भाव आलाय, तो दंगा करतोय, तो हे पैलवान. मग त्याचं म्हणणं काय. आज बुवा घरी जेवायला आले तर बुवांच्या मांडीला मांडी लावून मला जेवायला बसायचे. हो का. अहो मग पाठवा ना, तुमच्याच घरी पंगत आहे. बुवा तो आलाय टाकून, पाठवू का. त्याचं तुमचं जमायचं नाही. अहो पाटील देवाची गरज खरी त्यांना जास्त आहे. दारू पिणाऱ्यांवर कधी टीका करू नका. ते काहीतरी संकटानं दुःखानं त्यात शिरलेलं असतात, त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करा. कळलं का. हो. म्हणून तो
पाठवा, देवाची गरज त्यांना जास्त आहे. अहो पण पाठवा. अहो तुम्ही शाकाहारी, तो मांसाहारी. पाटील शाकाहारीत सुद्धा हरी आहे आणि मांसाहारीत सुद्धा हरी आहे. द्या पाठवून. आणि मग आले, पाय आपटतच आला. हु इज बुवा? म्हणलं एम आय, मी आहे. बसू का इथं? म्हणलं बसा. बसले जेवायला. पुरणपोळी वगैरे त्यांना ताट आलं. पुंडलिक वरदाचा गजर आणि स्वर देत बारीक सारखा. पुंडलिक वरदाचा गजर झाला आणि जेवायला झाली सुरुवात. पहिल्या 10 मिनिटात 3 पुरणपोळ्या मी गुळवणीत कालवून खाल्ल्या आणि 4थी कालवली. पाटलांनी मला ढोसललं. बुवा समथिंग इज मिस्टेक इन माय प्लेट. काहीतरी चुकतंय. म्हणजे का? तुम्ही किती पोळ्या खाल्ल्या? 3 खाल्ल्या, 4थी कालवली. अहो माझी पहिलीच चालली, अजून तुटणच झाली. खाऊ कशी? जरा बघा. डोंट टेल अबाउट दॅट, आय विल मॅनेज दॅट एव्हरीथिंग फॉर युअर इटिंग. आणि मग मी त्या गुळवणीत बोट घातलं. मग म्हणलं पाटील त्याचं असं झालंय, तुमचं वर्म चुकलंय. म्हणजे मी जेवायला बसायच्या आधी माझी कडक कांजीची टोपी गुडघ्यावर काढून ठेवली होती. तुमच्या धुंदीत तुम्ही पुरणपोळी म्हणून माझी टोपी गुळवणीत टाकली. ती तुटणार नाही, बाहेर काढा, पोळी आत घाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जीही द्वंद्वादिक दुरावले. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. बहुअवघड असे संत भेटी, बहुअवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर्म मज दावी नारायणा, तरीच्या खुना प्रकटोनी. तू का म्हणे मग नये वृत्तीवरी, तू का म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडवे ना. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी. जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगामधून स्वतःला झालेला सुखाचा बोध सांगितलेला आहे. साधी गोष्ट नाही. इथं आल्यानंतर मला आनंद वाटला. साठेबुवांनी पुजाऱ्यांनी मला सांगितलं की स्वयंभू नारायण भगवान इथं प्रकट झालेले आहेत आणि म्हणून आज नारायणाचा अभंग घेतलाय. ऐसे वर्म मज दावी नारायणा. नारायणालाच विनंती करायची. आता इथं कुणाला करायची? दुसऱ्याला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये एक द्रष्टेपण त्यांचा असे पाय. एक अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय त्याच्यामध्ये सांगतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान. आणि आठवण द्यायला कुणाला सांगितलं? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. संतांना सांगतात, देवाला आमची आठवण करून द्या. तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. मुराळकी संतांना पाठवलं. तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. आणि मग तुकोबांचं कीर्तन देऊत सुरू होतं. काल्या सुरू झाला आणि तुकोबा काल्यामध्ये इतके रंगले आणि रंगल्यानंतर काल्यात नाचता नाचता तुकोबाने डोळे उघडले. बघतायत तर सगळी घरी गेली होती. देव एकटा पुढे नाचतोय. पांडुरंग पांडुरंग. हो, आता देव स्वतःचं नाव घेऊन तुकोबांच्या कीर्तनात नाचायला लागला. आणि तुकोबराय पुढे गेले. म्हणजे देवाची जरा गंमत करूया. आता तुकोबांचा आवाज देवाच्या कानात नादब्रह्म झाला होता आणि तुकोबराय हळूच म्हणले, पांडुरंग माझा पिता. देवाच्या कानात तुकोबांचा. देव तसेच पांडुरंग माझा पिता. पुढे तुकोबराय म्हणले, रखुमाई माझी माता. देव सुद्धा रखुमाई. तसा तोंडावर हात ठेवला. थांबा म्हणले, घोटाळा होईल आता. देव जागे झाली. तुकोबांनी विचारलं, देवा कधी आला? 8 दिवस झाले, तुम्हाला आज कळलं? कुणालाही पाठवायचं मुराळकी म्हणून, तुम्ही आला. संतांना आणायला जाणं एवढं सोपं नाही, मलाच यावं लागतं. करिता देवार्चना, घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाची पूजा करताना संत आले तर देव बाजूला करून पहिले संतांची पूजा करा. इतका संतांचा अधिकार मोठा आहे. म्हणून आयुष्यामध्ये देव सोपा आहे. ऐका, आयुष्यात देव सोपा आहे पण संत अवघड आहेत. का ते नंतर पुढे सांगेन मी तुम्हाला. आणि मग तुकोबा म्हणले, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. संतांना म्हणतात, देवाला माझी. आणि मग संत म्हणले, एवढंच सांगू का? आणखीन काय? एवढंच सांगू नका, किंवा माझी सांगा. माझी आत्मस्थिती काकुलतीला आलेली, जीव काकुलतीला आलेला आहे. जीव शिवा का कधी एकदा चित्त चैतन्य पडता मिटे, आता कधी एकदा भेट होईल असं झालेलं आहे. बस एवढंच नाही, एवढंच नाही. त्यांना सांगा, अनाथ अपराधी मी अनाथ झालो, परेच्या अधीन झालो, पतित पापी सुद्धा झालो, अनाथ अपराधी पतिता गळा, मला पाया वेगळं करू नका. आणि मग तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी,
आणि मग मज हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आणि मग पांडुरंगाचा उच्चार आहे, जर संतांची तुमची भेट झाली, संतांचा उच्चार आहे, देवाची तुमची भेट झाली, तर आम्हाला काय मध्यस्थ, निर्वानिरव मध्यस्थी. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, म्हणले मग मला संत जर भेटले तर देवाची सुद्धा गरज नाही, मग मज हरी. हो काय अभंग आहे. हो तसं तुकोबरा आजच्या अभंगामध्ये सांगतात ना आपल्याला, सुखाचा बोध आहे आणि तो सुखाचा बोध घेण्याकरता हा अभंग आहे. संतांचा प्रत्येक अभंग बोधामृत आहे, कळलं का. म्हणून अजून आपण बोधिवृक्षाखाली बसलोच नाही. माऊलीला बोधिवृक्षाखाली बसावं लागलं, बुद्धांना बोधिवृक्षाखाली बसावं लागलं, तुकोबांना बसावं लागलं, नाथांना नामदेवांना बसायला लागलं. ज्ञानदेवा प्रमाण आणि निवृत्ती देवी. आणि निवृत्तीची देवी कोण आहे तर वनस्पती आहे, झाडं झुडप आहेत, जगाच्या कल्याणा आणि देह. ही तुळस झाडाला होती तेव्हा साजिवंत होती, हिनं मरण पत्करलं आणि मला वारकऱ्याचा अधिकार दिला. तुम्ही वांग खाल्लं, बटाटा खाल्लं, मिरची खाल्ली, वनस्पती साजिवंत होती, तुमचं भूक भागवण्याकरता मरून ताटात आली. याच्यापेक्षा झाडाझुडपाशिवाय संत कोण आहे मला सांगा. अन्न बनून शरीरात गेली, रक्त झाली, रक्तापासून बीज झालं, वीर्य झालं, आणि त्या बीजापासून आपण बनलो, म्हणजे जन्म वनस्पतीचा आहे. अंगावर कापसातून वस्त्र बनवून वनस्पती आली, औषध सुद्धा वनस्पतीचंच खाल्लं आपण आजारी पडल्यानंतर, कळलं. जेवण जाळ तिलाच घातला खाली, शिजवून सुद्धा तिलाच खाल्लं, आणि मेल्यावर सुद्धा लाकडांनी वनस्पतीनंच जवळ केलं. याच्यापेक्षा दुसरं संत कोण आहे. मग ज्ञान देवा प्रमाण पुरावा, निवृत्ती देवी ज्ञान, आणि समाधी संजीवन हरिपाठ. का तर प्राणवायू सोडण्याची कला फक्त वनस्पतीकडे, म्हणून आपण जिवंत आहे. आणि तिच्याकडे समत्वाचं अधन आहे. आणि समेच्या अधीन जाण्याचं जर शास्त्र कोणाकडे शिकता येईल तर बोधिवृक्ष. आणि तो बोधिवृक्ष कोणता. ऊर्ध्वमूलमध शाकम अश्वत्थम प्रावरम छंदाशेष पर्णानी यस संवेद सवेदवित. मूळ वृक्ष उलटा आहे, पानं फांद्या फुलोवर आहेत आणि मुळं खाली आहेत, आणि त्याचा पुरावा आहे आजपा जपने उलट प्राणाचा. पण आपल्याला अजून ते मनाचा आपला निर्धारच झाला नाही. म्हणून अध्यात्म हा मीन मार्ग आहे. मासा प्रवाहाच्या बाजूने वाहत नाही, उलट वाहतो. तसं आजपा जपने उलट आपण प्रवाहाकडे निघालेलो आहे. पण आता परिस्थिती आहे मायबाप वारकरी संप्रदायामध्ये, आता साधक सुद्धा प्रवाहात नाही गेला तर साधक विझून जाईल. म्हणून प्रवाहात जाऊन आपलं मांडायचं, बस याच्यापेक्षा वेगळं काय आपल्याला मांडायचं आहे ना, प्रवाहात जाऊन मांडायचं. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो या ठिकाणी. तुम्ही इतकी वर्ष कीर्तन ऐकता, एवढी वर्ष पारायण होतात, आणि कीर्तन आवडीनं ऐकायला येता. तुम्ही देव कळला म्हणून कीर्तन ऐकायला येता का देव कळावं म्हणून कीर्तन ऐकायला येता. बोला, कळावा म्हणून का कळला म्हणून. बोला, कळावा म्हणून. मग तुम्ही जर देव कळावा म्हणून प्रत्येक कीर्तन ऐकायला येता, तर जो सांगायला आलेला आहे त्याला कळलेला असला पाहिजे का नको. आणि जो सांगायला आलेला आहे त्यालाच कळलेला नाही तर तुम्हाला कसा कळणार. आणि ज्याला कळलेला आहे तो ज्या अनुभूतीत आहे, जो आनंदाची पृष्ठ्यांगी श्रोते संगी उद्धरती, आणि मग आपणासारिके करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून खरं कीर्तन कशाला म्हणायचं. अख्खं कीर्तन झाल्यावर माणसं उलती पालती झाली पार, आणि घरी जाताना काय बुवांनी कीर्तन केलं, आणि आले साठे बुवांना भेटायला, ओ महाराज हे बुवा आपल्या घरी आणायचे बरं का वर्षात आला, काय काय बुवांनी माणसं उलटे. जे कीर्तन ऐकल्यानंतर बुवा ओळखीचा होतो ते खरं कीर्तन नाही. जे कीर्तन ऐकल्यानंतर देव ओळखीचा व्हायला लागतो ते खरं कीर्तन. त्याची ओढ आपल्याला लागावी, त्या ओढीपर्यंत आपण जावं. आणि म्हणून आज देवाच्या ओढीचं कीर्तन, देवाच्या ओळखीचं कीर्तन, आणि देवाच्या ओळखीसाठी, देवाच्या बोधासाठी, देवाच्या अनुभूतीसाठी, देवाच्या जाणीवेसाठी तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतात आणि प्रार्थना करतात. अंतरीच्या खुना प्रकटोनी, मला खुना सांग, मला काय सांग, खुना सांग. अहो आम्ही समजा आता आज कीर्तनाला यायचंय, मग फाले महाराजांना म्हणलं कसं काय यायचंय, थांबा मी लोकेशन टाकतो, त्या लोकेशनप्रमाणे या. आणि लोकेशन नसतं तर कधी कधी लोकेशन सुद्धा फसवतं, गल्ली बोळात घेऊन जातं आपल्याला. रस्ता असतो तिकडून आपण मध्येच अडकून बसतो, असंही होतं. मग खुणा नसतील तर आमच्या इकडं वासोट्याचा किल्ला ऐकून असाल इतिहासात तुम्ही. तो वासोट्याचा किल्ला म्हणजे छत्रपती शिवराय ज्याला मारायचंच ना त्याला त्या किल्ल्यात बंदी ठेवायचं, तो तिथल्या वातावरणानंच मरून जायचं. वासोट्याचा किल्ला खूप अवघड जंगल. आणि मग आजही तिथं ट्रेकिंगला जाणारी मुलं वगैरे आहेत त्यांना खडूचा बॉक्स दिला जातो, आणि जाताना नावेतून उतरून वासोटा किल्ल्यावर जाताना झाडांना खुणा करत जायच्या, आपल्या वेगळ्या काहीतरी खुणा करत जायच्या. अनेक खुणा असतात तिथं, आणि त्या खुणांनी पुन्हा माघारी यायचं, कळलं का. आणि या खुणा कशा आहेत, संतांनी खुणा दिल्या ना तुम्हाला, नाही दिल्या का खुणा. माऊलीची खुण आहे पहा. देवाची ये द्वारी उभा क्षणभर
तिने मुक्तिचारी साधियेल्या रे देवाची ये द्वारे उभा क्षणभरे देवाची द्वारे उभा क्षणभरे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रे कोण करी रे देवाची द्वारे उभा क्षणभरे देवाची द्वारे उभा क्षणभरे असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदारे आणि शेवट ज्ञानदेव म्हणे देवाची खून व्यासांची या खुने सांगितली खून त्यांनी व्यास म्हणजे डोळा आहे तुका म्हणे नेत्री केली ओळखणं आणि तटस्थ जाणो पण जनाबाईंनी सांगितलं डोळा पहावी पंढरी ही खून आहे आपल्याला शुद्ध चैतन्याचा डोळा आहे ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुने पद पम पम गम गरे सानिधा पद नि सा रे गम पद प पम पद प ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुने द्वारकेचे राणे पांडवा घरी रे पांडवा घरी रे देवाची द्वारे उभा क्षणभरे देवाची द्वारे उभा आता आज जायचं आता कुठं जायचं देवाची ये द्वारी हरिपाठातला पहिलाच अभंग सुटला नाही अजून आपल्याला पुढे कसं जायचं उभा क्षणभरी एक क्षणभर तरी काय सक्रियता आटा प्रहारी माझारी मोठका निमिषभरी देत जाई आणि तो एक क्षण काय मिळवून देतो तुम्हाला तरी अग्नी माझे आले जैसे इंधनचे अग्नी जाहले पाठीनं निवडेची काही केले काष्टपणा ना तरी साखरेचा माग होता बुद्धिमंत एकपणे करिता उसनो हे पंडू सुद्धा जियापरी लोहाचे कनक झाले ते एके परिसचे केले आणि कतेकेचे गेले लोहत्वानी ना तरी तुप होनी मागवते जेवी दुधपणा नयेची नरोते तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही ते माझे परम साचोकारे निजधाम अंतवट गुजम्या तुझ दावीजत असे भगवंतानं स्वतःचं गुह्य निजधाम सांगितलं आणि चार दृष्टांत दिले माऊलीनी अग्नी आणि काष्ट ऊस आणि साखर लोखंड आणि परीस आणि दूध आणि तूप तरी अग्नी माझे आले जैसे इंधनाची अग्नी दाहले होळीचा सण होता आणि होळीचा सण पारावर बसून एक जण बघत होता होळी पेटली होती आणि एक जण लांबून लाकडाचं काष्ट ओंडका घेऊन आला आणि त्या होळीमध्ये टाकला निघून गेला एक तासाने परत आला काठी घेऊन आणि त्या राखेत काहीतरी शोधायला लागला पाहणारा म्हणला का हो मगाशी या होळीमध्ये एक तासापूर्वी मोठं काष्ट लाकडी ओंडका टाकून इंधन टाकून तुम्हीच गेला होता हो मग आता एक तासाने येऊन पुन्हा काय शोधताय तेच मी मगाशी टाकलेलं काष्ट लाकूड शोधतोय वेडे आहे का तुम्ही त्याची आता राख झाली ते जळून गेलं आता ते नाही सापडणार तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी जाहले पाठीन निवडेची काही केले काष्टपण आता त्याचं रूप संपलं ना तरी साखरेचा माग होता बुद्धिमंतपणे करिता एकदा उसाची साखर झाली की साखरेला मूळचं रूप प्राप्त होत नाही लोहाचे कणक झाले एकदा लोखंडाचं परिसाच्या स्पर्शानं सोनं झालं ना की या सृष्टीवर दुसरा असा कोणताही दगड नाही की त्याचं गेलेलं लोखंड पण त्याला परत आणून देईल आणि ना तरी तुप होऊनी मागवते जेवी दूधपणाने चिनुरवते महाराज म्हणतात एकदा दुधातून पाचव्या अवस्थेला तूप काढलं की पुन्हा तुपाला मूळच्या दुधाची अवस्था नाही तसं तेवी पावून या जया ते पुनरावृत्ती नाही त्याच्या स्वरूपाला गेल्यानंतर पुन्हा माघारी नाही मग अग्नीमध्ये काष्ट टाकलं की त्या काष्टाला मूळचं जसं रूप प्राप्त होत नाही त्याची राख झाली साखरेला मूळच्या उसाचं रूप जसं प्राप्त होत नाही त्या सुवर्णाला मूळच्या लोखंडाचं रूप प्राप्त होत नाही आणि तुपाला पुन्हा मूळच्या दुधाचं रूप प्राप्त होत नाही तुका म्हणे नवे परती
तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती दुःख म्हणे न ये व्रते तुझ्या दर्शने मागुते हा तुझ्या दर्शन मागुते हे तुका म्हणे नवे परती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती तुका म्हणे नवे परती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुती तुझ्या दर्शने मागुते जन्माचे ते मुळ आणि पाहिले शोधून जन्माच्या मुळाकडे एकदा आपण गेलो उगमाकडे आपण एकदा गेलो की महाराज काय सांगतात पहा जन्माचं मूळ आणि तो बोध असा आहे की जन्माचं मूळ सच्चिदानंद आहे आनंद आहे केवळ परमानंद आहे आणि ब्रह्मानंद आहे मग जन्माचं मूळ आनंद आहे पण दुःखाशी कारण जन्म घ्यावा जन्म दुःखाला कारण झाला का तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य 84 लाख जन्माचं सत्व पणाला लागलं त्यावेळी हा देह मिळाला 84 लाख जन्माचं सत्व पणाला लागलं म्हणून भगवंताचं ज्ञान खचाट्यात पडलेलं आहे त्याला कोणी हात लावायला तयार नाही म्हणून महाराजांनी सांगितलं मोठं गोड प्रमाण परत माघारी येत नाही तुका म्हणे नव्हे आता माघारी नाही परतून यायचं नाही आता कशाला पुन्हा यायचंय ते बी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही ज्ञानोबराय म्हणले आणि ते माझे परम साचो कार्य निजराम एकदा सांगा या काष्टाला जसं मूळचं रूप प्राप्त नाही साखरेला मूळच्या उसाचं रूप नाही सुवर्णाला लोखंडाचं रूप नाही तुपाला जसं दुधाचं रूप प्राप्त होत नाही तसं ज्ञानोबराय सांगतात एकदा त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाला की आजाद गुजर संपला पुन्हा जन्मही नाही मृत्यूही नाही आणि देह सुद्धा नाही मग अवस्था कोणती अगा क्षीराचे आज असे घृतक्षीरा माझे असे परीक्षीरचिनू होय जैसे कपित हो जा ऐक अर्जुनाला सहस्त्र नावं गीतेत दिली ज्या दिवशी मारुतीराया ध्वज घेऊन बसले होते रथावर युद्धात कपी म्हणजे वानर त्या दिवशी अर्जुनाला हाक मारली देवानं कपी ध्वजा यौवित्य नाव आहे अगा क्षीराची आदशे क्षीर म्हणजे दूध दशा म्हणजे अवस्था आणि घृत म्हणजे तूप मला सांगा ताई दुधात तूप असतं का कशातून काढतात तूप दूध दही ताक लोणी आणि 5व्या अवस्थेला तूप मग ज्योत लागते मग दुधात तूप असतं का कशातून काढतात मग दुधात तूप असतं का असतं दुधातूनच काढतो म्हणून आईनं मुलाला सांगितलं जा पावशेर तूप घेऊन ये आणि भांडं घेऊन गेला तूप आणायला हे 100 रुपये घ्या तूप मागितलं आहे ना द्या आणि त्यानं दूध ओतलं दुकानदारानं आणून दूध काय ओतता तूप पाहिजे आणि मग दुकानदारानं सांगावं याच्यातूनच काढून घेतात जा पण आम्हाला काढायची अक्कल असती तर तुमच्याकडे कशाला आलो असतो मंथुनी नवनीता तैसे गे अनंता आम्हाला ती अक्कल नाही म्हणून तुमच्याकडे आलो ना तसं मधमाशीला कोणीतरी विचारावं का ग 6 महिने कष्ट करतेस वर्षभर कष्ट करतेस मधमाशीची राणी आणि पोळं बांधतेस त्यात मध निर्माण करतेस त्यात गोडवा निर्माण करतेस कोणीतरी येतं क्षणात धूर करतं तुम्हाला पळवून लावतं आणि मधाचं पोळं घेऊन जातं मधमाशीनं मोठं गोड उत्तर दिलं अनेक येतील आणि क्षणात माझं पोळं आणि मध घेऊन जातील पण त्या मधामध्ये गोडवा निर्माण करण्याचं स्किल कौशल्य जे भगवंतानं मला दिलेलं आहे ते तर कोणी चोरू नाही शकणार ते तर कोणी चोरणार नाही अगा क्षीराच्या दशे घृतक्षीरा अर्जुनानं विचारलं देवा तुम्ही हे काय सांगताय मला झाडात मी आहे पाण्यात मी आहे सूर्यात मी आहे चंद्रात मी आहे तुझ्यात मी आहे दगडात मी आहे मातीत मी आहे पण मी म्हणजे माती नाही मी म्हणजे दगड नाही मी म्हणजे तू नाही तुझ्यात मी आहे पण तू म्हणजे मी नाही दगडात मी आहे पण दगड म्हणजे मी नाही वृक्षात मी आहे पण वृक्ष म्हणजे मी नाही सूर्यात मी आहे पण सूर्य म्हणजे मी नाही हे कसं काय गणित सगळ्यात तर तुम्ही आहे म्हणता पुन्हा तो म्हणजे मी नाही म्हणता म्हणजे हे कसं काय गणित आहे मला सांगा बरं आणि मग उदाहरण दिलं अगाक्षराच्या दशे घृतक्षरा माझे असे त्याच्या आधी एक ओवी ऐक जैसा ती पुठेविला परिवरी आणि कवना ते नियमी ना निवारी आणि कवन कवन ये व्यापारी राहते तेही ना महाराज म्हणतात घराच्या सोप्यावर दिवा लावून ठेवला ज्ञानोबराय जैसा आधी पुठेविला परिवरी मग त्या दिव्याच्या प्रकाशात सगळी कामं घरातली सुरू झाली संध्याकाळी सुगरणीनं स्वयंपाक करायला घेतला मुलांनी पाठ्यपुस्तक गिरवायला घेतलं वडिलांनी रक्षा म्हणायला संध्या म्हणायला सुरुवात केली रात्री चोर सुद्धा आला दिव्याच्या प्रकाशात चोरी करून गेला मग जैसा दीपू ठेविला परिवरी कवना ते नेहमी ना निवर अर्जुना घराच्या सोप्यावर ठेवलेला दिवा
कोणाला नियम लावत नाही. माझ्या प्रकाशात काम करताय, असंच करा तसंच करा. आणि कवनीय व्यापारी आणि कोण काय व्यापार करतं तेही त्याला माहित नसतं. पण सगळ्या व्यापाराला होणारा जसा तो साक्षीभूत आहे, त्याच्याशिवाय होतच नाहीत. त्याच्या प्रकाशातच सगळं घडतंय. तसा मी आहे, तसा मी आहे तुझ्यामध्ये. ऐक, अगाक्षराच्या जसे घृतक्षरा माझे असे परीक्षर चिरो हे जैसे कपितोजा. अर्जुना, दुधात तूप आहे, पण जसं दूध म्हणजे तूप नाही तसा विश्वात मी आहे, पण विश्व म्हणजे मी नाही. तसा तुझ्या देहात मी आहे, पण तुझा देह म्हणजे मी नाही. मग मी कौन बाके तुला कौनाचा काही झाला निरोती बोला कल्प गेले. कुणी गोंधळ घातला, कुणी जागरण केलं, कुणी कीर्तन केलं माझ्यासारखं, कुणी प्रवचन केलं, कुणी भजन केलं, कुणी सप्ताह केला, कुणी दिंडी काढली, कुणी गोंधळ घातला, कोण चोपदा पोतरात झाला, फटके मारून घ्याला त्याच्या ओळखीला जाण्याकरता. पण त्याच्या ओळखीला कुणीच पोचलं नाही. आणि शेवटी जनाबाईनं अट्टास केला. बघा अभंगाचा गाभा आहे. जनाबाई त्याला धरायला गेली. तिला वाटलं गळ्यातनं आला असेल. जनाबाईला वाटलं गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर म्हणजे कोर, मुखातला बोल ओंकार. माऊलीने त्याचा प्रभाव दिला. ते नाम सोपे रे रामकृष्ण. आणि वाचेशी सद्गत जपे. आधी वाचा अक्षर नाद नंतर प्रकट झालं. त्याच्या अगोदर जो प्रकट झाला तो श्वास. आणि तो माऊलीनं देवाची द्वारी उभा क्षण भरे. तो पकडायचा आहे. सोपा आहे का? आता अर्धा पाऊण तास कीर्तनाला बसलाय, श्वास किती वेळा आला आणि गेला कळला का नाही. मग तो धरायचा आहे. आणि जनाबाई गेली धरायला. तिला वाटलं गळ्यातून आला. सोड द्या. गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर. ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर. जनाबाईला वाटलं गळ्यात आला, गेली गळ्यात धरायला. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. आणि एक बाई गेली कीर्तन झाल्यावर घरी, लावला कासरा गळ्याला. बुवांनी सांगितलंय. पडली चक्कर येऊन. तसं नाही. अहो गळ्यातून नाही, गळ्यात सापडे नसतीला. तिला वाटलं खालून आला असेल. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळ्यात नाही म्हणून हृदयात. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, विठ्ठल कोंडीला. ओ धरी. अरे हृदयात सुद्धा सापडला नाही तिला. मग परेत उतरली. सोहम शब्दांचा उच्चार करायचा करतो आता. मारा केला. आणि मग जनी म्हणे रे बा विठ्ठला. मग तिथं तिला अजपाने न जपता जपायचीच गरज नाही. माझी मजा अनावर झाली वाचा. श्वासाबरोबर नाम, श्वासाबरोबर नाम, श्वासाबरोबर नाम. आणि मग तिनं धरला. माऊलीने धरला. तुका म्हणे साक्षाती तो म्या चित्ती. सगळ्यांनी धरला. आपल्याला काय अजून धरता आला नाही. आणि तो धरण्याकरता अट्टास. म्हणून तुकोबराय म्हणले अंतरीच्या खुणा. हे आतलं मला प्रकट करून दाखव. बाहेरच्या ओळखीनं आता मला ते जमणार नाही. सकाळी उठल्यानंतर डोळे बाहेर पडले, कान बाहेर पडलं, तोंड बाहेर पडलं. बाहेरच्या ओळखी घेऊन संध्याकाळी घरात आली मंडळी. म्हणून उठल्यापासून तुम्हाला पसाऱ्यात वागवत सुटलाय. म्हणून देवानं झोप मागून घेतली. तुमच्याजवळ निवृत्तीची फक्त झोप आहे. रात्र मागितली त्यानं. एकदा झोपला ना की याला भूक लागत नाही, तहान लागत नाही, विषय नाही. सृष्टीची नव्हे स्वतःची ओळख संपते. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि ती मागून घेतली देवानं. मग रात्रभर तो जागा झाला. आणि मग सकाळी आईनं हाक मारली. तुझं नाव काय? ओंकार. ओंकारला आईनं हाक मारली. ओंकार, नीट ऐका. ओंकार, ओंकार उठ. ओंकार, ओंकार, ओंकार. ओ कुणी ओ दिली? जन ओ दिली तो गेला ब्रह्मांडात निघून. आणि मग ओंकार उठला. नीट घ्या ध्यानात. समजणे वालों को इशारा आहे काफी. ओंकार, ओंकार ओ
गेलावर ब्रह्मांडात. आणि मग ओंकाराला पसाऱ्यात आई दिसली, वडील दिसले, सगळे दिसले. दिवसभर पसाऱ्यात. रात्री पुन्हा आला तो. कळलं का? त्याला धरता आला पाहिजे. म्हणून माऊलीचा पुरावा आहे, देवाची द्वारी उभा. एक क्षण त्याला धरता आला तर बघ. आता मगाशी सांगितलं अर्धा तास कीर्तनाला बसला, श्वास किती वेळा आला गेला कळला नाही. ते सांगून झाल्यानंतर आत्तापर्यंत सुद्धा त्याच्याकडे ध्यान नाही तुमचं. का? कारण आपण सगळी ध्यानावरून हटलेली मंडळी. हां, देही दाता ध्यान त्रिपुटी सांडलेली. कळलं का? म्हणून गुजरबुवांनी सांगितलं बोध झाला, आणि बोध झाल्यानंतर त्या श्वासाकडे ध्यान द्यायला गेले. आता तुम्ही ओढायचा नाही, तो कसा येतो त्याच्याकडे ध्यान ठेवायचं. झाली छाची जाम. अहो महाराज ध्यान ठेवतोय पण इनाच झालाय. महाराज गुदमरायला लागला आता महाराज. आणि शेवटी मग घेतला स्वतःच. का? तुम्ही आता तुमचं ध्यान नाही त्यावेळी तो येतोय जातोय, रात्री झोपला येतोय जातोय. आता सांगितलं महाराजांनी म्हणून ध्यान द्यायला गेला की बाहेर जाऊन बसला. एवढा सोपा आहे का? नाही येतात तो. एवढा सोपा आहे का? बसला बाहेर जाऊन. आणि त्याला धरायचा आहे. आणि मग त्याला जर धरायचं असेल ना तर काय घडलं पाहिजे? तुका म्हणे भेदा भेद, आणि गेला वाद खंडोनी. तुमच्या जीवनातला भेद संपला पाहिजे. जोपर्यंत भेद संपत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची ओळखच होत नाही. तुझे खंडे तरी एक उरला तो हरी, आपना बाहेरी न लगे ठाव धुंडावा. तुझे खंड तरी एक उरला बाहेर, आपणा बाहेर तुझे खंडे तरी एक उरला तो हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. तुझे खंड तरी एक उरला तो हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. धुंडावा. काय गोड प्रमाण आहे. आपुला तो एक किंवा आपुली आपण, किंवा महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं पहा, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. हो, आज सुद्धा चित्त चैतन्य पडता मिटीन दिसे हरिरूपा उगी सृष्टी. पण वर्णन मोठं गोड आहे. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जोपर्यंत भेद संपत नाही, आणि भेद संपण्याकरता काय करावं लागेल? श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. गेले भेदाभेद निवारोनी गेले भेदाभेद. पद प म प म ग म ग रे ग रे सा रे सा नि धा 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 पद नि सा रे ग म प ध प प रे ग म प ध प रे ग म प ध प प प प प पद प प प प पद प प प प पद प म प म ग म ग रे ग रे सा रे सा नि सा नि धा पद नि सा रे ग म प ध पद सा नि ध पद सा रे ग ग रे ग रे सा ध सारे ग प धा 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 धा, सारे ग प धा धा पद सा ध प. दोन राग आहेत. पद सा नि ध प ध प म ग रे सा नि ध. सगळे 12 स्वर. सारे ग प ध औडव 5 स्वर. भूपेश्री राहो जवळी देवा पाशी, राहो जवळी देवा पाशी, राहो जवळी देवा पाशी. आता जडोनी, आता जडोनी, आता जडो पायाशी जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. राहो जवळी देवा पाशी. सारे ग प दा 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 दा, सारे ग प द प प ग प द प प ग प द प ग प द प ग प द प ग प द प पद सा ध प पद सा रे ग ग ग ग ग रे ग पद सा रे ग रे ग रे सा ध ध ध ध ध ध ध ध ध सारे ग प ध ध पद प ग प ग रे ग रे सा रे सा ध पद सा रे ग पद सा पद सा ध पद सा रे ग रे सा ध पद सा ध प ग रे सा रे ग पद सा रे ग पद. राहो जवळी देवा पाशी, राहो जवळी
गेले भेदा भेद निवारोनी, गेले भेदा भेद निवारोनी, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा. काय गोड वर्णन केलेलं महाराजांनी. पाहता श्रीमुख सुकावलेस को डोळ्यांची भूक नवये माझ्या, जिवे गोड तीन अक्षरांचं असं अमृत जायाचं पिके पुढे. आणि महाराज म्हणतात श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी, महामळे मन होते जे गांजले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निदान सापडले. म्हणून महाराज म्हणजे श्रवणाची, श्र म्हणजे श्रवण, व म्हणजे वमन, न म्हणजे नमन, आणि मग अंतरंगाचा तो अधिकारी झाला. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन, आणि मग तत्व पंचमहाभूतातली. आणि मी एकेकाचा झाडा झाला. मग अर्जुनाला सांगितलं झडझडून वाहिला, आणि कळलं ना लगेच बाजूला हो. पण नाही होत आहेत, युग गेली. इंद्रियाच्या एका टोकाला ज्ञान येणे, एका टोकाला विषय, किती जन्म गेले, पण ज्ञानाच्या टोकाकडे येताच येत नाही. इंद्रायणी काठी, इंद्रियांच्या काठावर ज्ञानोबांची समाधी आहे. म्हणून ज्ञानोबांनी आळंदीत समाधी घेतले प्रतीक आहे, पण पृथ्वीच्या पोटात समाधी घेतली. आणि आपल्याला तेच ऐकता आलं पाहिजे. श्रवणाची वाट. काय ऐकता तुम्ही हो? तुम्ही सगळं संसारातलं ऐकताय, परमार्थातलं ऐकण्याची ताकद नाही. का? बोधच नाही, अजून बोध नाही. पृथ्वी केवढी हो, तिचा विस्तार किती हो. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, आणि तिचं फिरणं, चेंडू जर फिरवला तर चेंडूचा आवाज येतो ना. आणि मग या पृथ्वीचा आवाज किती असेल, कधी ऐकला? चंद्राची शीतलता कधी अनुभवली? आता सृष्टीवर भगवान चंद्र आहेत, तर पिंडात सूर्य उतरले. पहाटे 3:30ला भगवे होतात डोळे, सूर्य सृष्टीवर जातून पिंडात चंद्र येतो. ती शीतलता, ती उष्णता कधी अनुभवली आपण? नाही अनुभवता आली. आणि म्हणून पशु पक्षी जनावर असतात, त्यांना ताकद असते, कारण पृथ्वीचं ज्ञान आहे त्यांना. त्यांच्याकडे बद्धपणा आहे. डोळ्याला स्वरूपाचं ज्ञान नाही, कानाला कल्तिकपणा नाही, नाकाला सुगंध दुर्गंधाचं ज्ञान नाही, संवादाला व्यवहाराला बोल उभा नाही त्यांच्याकडं. ही बद्धत येते. पण त्यांच्याकडे एक दिव्यत्वाची आणि अलौकिक अशी शक्ती आहे. पहा, आपण सुद्धा ती शक्ती कमावू शकतो. पृथ्वीचं गुरुत्व बोल. मग रात्री झोपताना कधी जमिनीला कानाला कान लावा, आणि तो कान लावल्यानंतर तुम्हाला पृथ्वीचा आवाज ऐकायला येईल. चंद्राचं सुंदर ध्यान करा, सूर्याचं ध्यान, त्या चंद्राची शीतलता, सूर्याची उष्णता तुम्हाला अनुभवता येईल. ज्ञानोबराय सांगतात, पहा, चंद्रमा आलिया घरा, म्हणे निगे करतोसी उभारा, आणि परिसे पारतोसी दिन करा परतासर. चंद्र सूर्य घरात रोज येतात आपल्या 12-12 तास, पण आपल्याला त्यांची ओळख नाही, आपल्याला त्यांची अनुभूती नाही. आणि ती अनुभूती घ्यायची आपल्याला, कळलं का? म्हणून महाराज म्हणतात ऐका. डोळे बंद केले, ओंकार, डोळ्यावर बोट ठेव, बंद कर. आता दिसतंय का? काय नाही दिसत. तोंडावर हात ठेव, बोलता येईल का? इकडे बघ, हात काढ. आता नाक दाबून धर, श्वास घेता येतोय का? म्हणजे डोळे बंद केले दिसत नाही, नाक दाबलं श्वास नाही, तोंड बंद केलं बोलता येत नाही. कानात बोट घाल आणि ऐकायला येते का बघ. आता जोरात घाल. येते का ऐकायला? बाहेरचं नाही पण आतलं काय येते का ऐकायला? नीट ऐक. गंभीर आवाज येतोय का? आत येतोय ना? तो ब्रह्मांडाचा आवाज आहे, सूर्यचंद्राचा. किती बोट दाबून धरा आणि मग तो आवाज आहे. कधी ऐकला आपण? म्हणून श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, आणि गेले भेदा भेद निवारोनी. जीवनातला भेदच संपला. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनातला भेद संपत नाही ना माय बापू, तोपर्यंत उपयोग नाही. म्हणून मी सांगतो तुम्हाला, जगद्गुरु तुकोबराय WH टाईप क्वेश्चन प्रश्न विचारतात, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. सेवक म्हणजे दास, सेवक म्हणजे दास्यत्व भक्ती सांगितलेले या अभंगामध्ये. मग दास कुणाला म्हणावं मला सांगा? परमार्थाच्या दृष्टीनं दास्यत्व हे गरिबीचं लक्षण आहे, बरोबर? अहो, परमार्थाच्या दृष्टीनं दास्यत्व हे श्रीमंतीचं लक्षण आहे, पण संसाराच्या दृष्टीनं ते गरिबीचं लक्षण आहे. आपण नोकरी करतो, दास आहे. संसारामधलं दास्यत्व गरिबीचं लक्षण, आणि परमार्थातलं दास्यत्व श्रीमंतीचं. कसं ते ऐका, सांगतो तुम्हाला. हे जेवावी माझे असं, जन्मोजन्मी तुझा दास, आणि पंढरीचा वार करी, वारी चुकवून नेदी हरी. पहा, ज्ञानोबराय सांगतात, पंढरीच्या वारीमध्ये माऊलींच्या दर्शनाला जो हेलिकॉप्टर मधून येतो तो सर्वात श्रीमंत आहे व्यवहारानं, संसारिक अधिष्ठानानं. सगळ्यात श्रीमंत हेलिकॉप्टर मधून येतो. जो 1 कोटीच्या 4 व्हीलरमध्ये येतो ऑडी गाडीत, तो हेलिकॉप्टरवाल्यापेक्षा गरीब. जो 2 व्हीलरवर येतो दोघांपेक्षा गरीब. पंढरीच्या वारीत माऊलींच्या दर्शनाला सायकलवर येतो तो हेलिकॉप्टर 1 कोटीची गाडी 2 व्हीलरवाल्यापेक्षा गरीब. पंढरीच्या वारीमध्ये जो आणवानी चालत येतो तो सगळ्यात दरिद्री, त्याच्या इतका दरिद्रीच नाही कोण माऊलीच्या. पण संसारिक अवस्थेनं आणि परमार्थिक अवस्थेनं पंढरीच्या वारीमध्ये माऊलींच्या दर्शनाला जो हेलिकॉप्टर मधून येतो त्याच्या इतका दरिद्रीच कुणी नाही. जो 1 कोटीच्या गाडीत येतो 4 व्हीलरमध्ये तो हेलिकॉप्टरवाल्यापेक्षा श्रीमंत आहे. जो मोटरसायकलवर येतो दोघांपेक्षा श्रीमंत आहे.
जो सायकलवर येतो तिघांपेक्षा श्रीमंत आहे आणि पंढरीच्या वारीमध्ये अनवाणी चालत वारी करत माऊलींच्या दर्शनाला येतो त्याच्या इतका श्रीमंत जगात कुणी नाही. त्यानं रेकॉर्डच ब्रेक केलं. ही दास्यत्व भक्ती म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. हा आणि कोणाचा सेवक एवढं सोपं आहे का? संतांची सेवा मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. कळलं का? म्हणून मगाशी सांगितलं आयुष्यात देव सोपा आहे का? देवाचा संकेत होतो साक्षात्कार होतो. पण आयुष्यात संत भेटायचे असतील तर आपलं कर्म संपायला हवं. जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत संत भेटत नाही. म्हणून नाही अंत ज्याला असे ते संत. काय करतात संत सांगू तुम्हाला. अरे ज्यावेळी भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत ऐका, बाणांच्या शय्येवर आहेत, इच्छा मरणी आहेत. थोडा आवाज द्या मला. आणि बाणांच्या शय्येवर पडलेले आहेत, इच्छा मरणी आहेत. आणि धर्माला हाक मारली युधिष्ठिराला आणि धर्म समजावून सांगू लागले. थोडक्यात कथा सांगतो. आणि द्रौपदी कुत्सितपणानं हसली. आणि तात भीष्माचार्य म्हणले द्रौपदी का हसली? हसू नको तर काय करू तात? ज्यावेळी भर कौरवांच्या सभेमध्ये माझ्या वस्त्रांचं हरण केलं जात होतं, मला निर्वस्त्र केलं जात होतं, त्यावेळी तुमचा हा युधिष्ठिर धर्म मान खाली घालून बसला होता. आज मरताना तुम्ही त्याला धर्म शिकवताय. तुझं बरोबर आहे द्रौपदी, पण ऐक, आयुष्यभर दुर्योधन म्हणजे दूर गेलेली बद्दी, आयुष्यभर दुर्जनाचं अन्न खाल्लं. अर्जुनानं प्रत्येक बाण वेदांच्या संहितेतून कमावला होता. तो वेदांच्या संहितेतून मंत्रोच्चारानं आलेला बाण माझ्या शरीरात घुसला. त्या प्रत्येक बाणानं दुर्जनानं खाल्लेल्या अन्नाचं रक्त झालं, मातीत मिसळलं, सांडलं आणि मग धर्म सांगायला मोकळा झालो. आज धर्म सांगायला मोकळा झालो. आणि तुला काय वाटतं तुझ्या लज्जेचं रक्षण कोणी केलं? कान्हानं केलं, सख्यानं केलं, कृष्णानं केलं, मुकुंदानं केलं, मधुसूदनानं केलं, श्रीहरीनं केलं? नाही. तुझं रक्षण तुझ्या पूर्वसंचितानं केलं. मागील जन्मामध्ये तू गंधर्व कन्या होतीस आणि पोंडक तलावामध्ये नदीमध्ये स्नान करत असताना दुर्वासांची अंघोळ वाहत्या पाण्यात सुरू होती आणि अनावधानानं त्यांचं अंतर्वस्त्र वाहून गेलं. तुमच्यासारख्या अप्सरांसमोर कसं वर यावे याचा त्यांना प्रश्न पडला. त्यावेळी तुझ्या लज्जेचं रक्षण न करता तुझ्या अंगातला चांदीचा जरीकाठीचा पितांबर तू वाहत्या पाण्यात सोडला. ती विधभर चिंदी तुझ्या कामाला आली. म्हणून हजार गायी एखाद्या कुर्णामध्ये मोकळ्या सोडल्यानंतर हजार गायीमध्ये एखाद्या गायीचं वासरू आपल्याला शोधण्याकरता सोडलं ना, ते हजार गायींमधून जसं बरोबर आपल्याच आईला शोधून काढताना तसं या जन्मात किती पुण्य करा, मागच्या जन्मात पाप असेल तर ते तुम्हाला शोधत आल्या वाचून राहणार नाही. म्हणून हा पुण्य आणि पापाचा हिशोब द्वैत सांडून अद्वैताकडे गेल्यावरच पूर्ण होतो. अभंगाचं पहिलं चरण. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. हरी हरी. कुल पुण्य त्यांचा होईन सेवक. हो कोण पुण्याचा होईन सेवक. कोण पुण्याचा होईन सेवक. कुल पुण्य हरी बोल. होईन सेवक. कुल पुण्य त्यांचा होईन सेवक. कोण पुण्याचा होईन सेवक. कोण पुण्याचा होईन सेवक. जे द्वंद्व दुरावली. जे द्वंद्व दुरावली. ऐसे वर्म माझे दावी नारायण. ऐसे वर्म माझे दावी नारायण. जी द्वंद्वदित दुरावले. जी द्वंद्वदित दुरावले. ऐसे वर्म दावी नारायण. ऐसे वर्म दावी नारायण. कोण पुण्य हरी बोल. त्याचा होईन सेवक. जय द्वार
काय गोड वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी केलेले. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक कोणाचा दास, जी ही द्वंद्वाधिक प्रपंचातल्या द्वंद्वाला द्वैताला जे दूर होऊन अद्वैताला प्राप्त झालेले आहेत. या नावे अद्वैत आणि खरे ब्रह्मज्ञान, त्या अवस्थेला जे गेलेले आहेत, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू अशा ब्रह्मरूप शरीराच्या अवस्थेला गेलेले आहेत ना, त्यांचं दास मला व्हायचं आहे. आणि म्हणून महाराजांना म्हणले ऐसे वर्म मज दावी नारायणा. स्वयंभू नारायणाला प्रार्थना केली, हे नारायणा मला हे वर्म दाखव. आणि नारायणालाच का प्रार्थना आहे, कशाकरता नारायणाला प्रार्थना केलेली आहे? याचं कारण असं आहे, ब्रह्माची उत्पत्तीच कुठून आहे तर नारायणाच्या नाभिस्थानातून आहे. सृष्टीची उत्पत्ती कुठून आहे? नाभिस्थानापासून आहे, परेच्या स्थानापासून आहे. आणि म्हणून नारायणाला विनंती आहे, मला अंतरीच्या खुणा प्रकट करून दाखव. मग अंतरीच्या खुणा प्रकट होणं एवढं सोपं आहे का? आहे तुमच्या जवळच, पण अजून तो बोध तुम्हाला झालेला नाही. पहा, एक भारतीय माणूस होता आणि धोतर कुर्ता फेटा कोल्हापुरी चप्पल असा रस्त्यानं कोल्हापुरी चप्पल वाजवत कार 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 निघायचा. हो, आणि त्याला एक सवय होती मिशी वाढवायची. आता मिशा कोणी वाढवत नाहीत, पहिली माणसं वाढवायची मिशा. हो, काय दाढी मिशा म्हणजे माणूस असा रुबाबदार दिसायचा पहिले. हो, आता यूज अँड थ्रूचं ब्लेड आले, रोज 2-3 वेळा दाढी आम्हालाही करावी लागते. काय, आणि मग ते मिशी त्याची अशी 1 फूट लांब होती, आकडे बेकडे, आणि काळी कुळकुळीत कलप लावून त्याला कलर लावून रंगवली होती. डोक्याची केस सगळी पिकली होती, पण मिशी मात्र कलर लावून, आणि फेटा घातल्यामुळे डोक्याची केस दिसत नव्हती. आता अमेरिकेचं एक शिष्टमंडळ त्यावेळी भारतात आलं होतं. सहज रस्त्यावरून ते जाताना हा आकडेबाज गडी मिशी वाढवून कर कर चप्पल वाजवत निघाला होता. आता अमेरिकेची माणसं म्हणजे नो झंझट सटासट, दाढी नाही मिशाई नाही. त्याला जरा याची मिशी बघून अप्रूप वाटलं, वेगळं काही दिसलं की त्यांना उत्सुकता होते. ए स्टॉप, कमी आहे इकडे म्हणलं, इकडे. हां, व्हॉट इज दिस? अमेरिकेच्या माणसानं भारतीय माणसाला विचारलं मिशीकडे, व्हॉट इज दिस? आता हे सुद्धा जातीवंत होतं महाराष्ट्रातलं, ह्यानं नीट सांगावं का नाही. हा म्हणला दिस इज माय अब्रू. अमेरिकेचा अब्रू, व्हॉट इज मीन बाय अब्रू? व्हॉट इज मीन बाय अब्रू? अब्रू म्हणजे काय? दिस इज इंडियन मॅन्स अब्रू, भारतीय माणसाचे अब्रू आहे. आता अमेरिकेतलंच होतं, काही वेगळं दिसलं की विकत घेणार. ओके 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 ओके, घेऊ मी 1 piece ऑफ युअर अब्रू, तुझ्या अब्रूतला एक तुकडा मला दे. आता आली का पंचायत, आम्हाला फुकट मिळते का भारतीय माणसाची अब्रू? मग घेऊ मी $1,000. हां, 1,000, हां, टेक इट. आणि त्यानं $1,500 दिले. अरे 1,000 काय, $1,500 घे, पण अब्रूतला तुकडा. आता आली पंचायत, मिशीतला केस द्यायचा म्हणजे काय? हां, पण हुशार होतं, बुद्धिमान होतं, महाराष्ट्रातलं होतं, जातीवंत होतं. हो, त्यानं पैसे मोजून खिशात ठेवले, डोक्याचा फेटा काढला, सगळी केस पिकली होती. एक पिकलेला बटबटीत केस उपटला आणि त्याच्या हातावर ठेवला. टेक इट इझी, दिस इज इंडियन मॅन्स अब्रू, दिस इज चिटिंग. आपलं काय ठरलंय? अब्रूतला तुकडा मिशीतला तुम्ही डोक्यातला देताय. दिस इज चिटिंग, फसव. दिस इज नॉट चिटिंग. म्हणजे कसं काय? तुमचं गाव अमेरिका, शिक्षण MSc. वा, अमेरिकेत सोन्या चांदीची दुकानं असतात का? करोडो रुपयाची आहेत. त्याला बाहेर काचेचे शोरूम असतं का? लाखो रुपयाची नुसती शोरूम असतात. मग बेट्या मला सांग, शोरूम मधला माल दाखवायचा असतो का विकायचा? लागला बघायला त्याच्याकडे. शोरूम मधला माल दाखवायचा का विकायचा? मला दाखवायचा. आणि विकायचा कुठला? गोडाऊन मधला. तसंच आहे, मूच इज माय शोरूम अँड मथा इज माय गोडाऊन. हां, हे नुसतं दाखवायचं आहे, हा विकायचा आहे. मग जोकोबांनी वेगळं काय? आजच्या अभंगाचं ते मर्म आहे, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, हो उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय फुलला सावरलिया रंगा, काय फुलला सावरलिया रंगा, हो कमान डोंगी परी, कमान डोंगी परी, कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा, कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा, कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा, कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा. आणि काय भुल्ला सवरलिया रंगा. अरे ऊस वाकडा आहे पण रस सरळ आहे, गोड आहे. कमान डोंगी, धनुष्यबाण तिरका आहे, कमान वाकडी आहे पण बाण सरळ सुटणार आहे. नदी डोंगी,
परी जळ नव्हे डोंगे, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. काय बोलला तर हा वरचा रंग आहे सगळा देह, म्हणजे स्थूलातून सूक्ष्म कारण आणि महाकारणाकडे जाता आलं पाहिजे. आणि ते जाण्याची भूमिका संतांनी तुम्हा आम्हाला दिलेली आहे. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशील व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामीचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा निली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटली राहटी आगावे. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोषो कदास नाही. ऐसे निमाजे नाम घोषे नाही शिकरती विश्वाची दुःखे. अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. काही एकादिनी वैकुंठची जावे, ते तीही वैकुंठची केले आगावे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ते पहाटे विन पाहावित, अमृते विन जीववित. योगे विन दावीत कैवल्य डोळा. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तो अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदापुरते. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेशी नपुरे. हे निशंकपणे संपाकरे पंचानन. ज्ञानोबरायांनी संतांची भूमिका आणि संतांचं अस्तित्व सांगितलं आणि संतांची गुणवत्ता सांगितलं. कोणाला संत म्हणावं, ऐसे नि माझे नाम घोषे नाही शिकरती विश्वाची दुःखे. अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. माझ्या नामघोषानं सगळं जग दुमदुमून गेलेलं आहे. हा करा जय जयकार आणि वाद्यांचा गजर मृदंग विने अपार टाळगो. सगळं जग असं दुमदुमून गेलेले. काही एकादिनी वैकुंठ वैकुंठ जावा या तपाचे सायास. कोणी एखादा तपानं वैकुंठाला जातो, पण माझ्या संतांनी हरिनामानं कीर्तनानं भजनानं पारायणानं दिंडीनं सगळ्या जगालाच वैकुंठ करून टाकलेले आहे. म्हणून ते पहाटे विन पाहावित. पहाटेशिवाय प्रकाश नाही, पण पहाटेशिवाय आत्मज्ञानाचा प्रकाश दाखवणारे माझे संत आहेत. अमृते विन जीववित. अमृताशिवाय अमरत्व नाही, जिवंतपणा नाही, पण अमृताशिवाय तुम्ही आम्ही खरोखर अनंत आहोत, आपल्याला मरणच नाही याची ओळख करून देणारे माझे संत आहेत. आणि योगाशिवाय धडधडीत मोक्ष दाखवणारे संत आहेत. मग संतांना सूर्याची उपमा द्यावी का? ते चालते ज्ञानाचे बिंब आणि तयांचे अवयव ते सुखाचे कोंब. एर माणूस पण ते भांब लौकिक भागू. संत म्हणजे चालते बोलते ज्ञान सूर्य. सूर्य जसा जगातला अंधार दूर करून जगाला प्रकाशित करतो, तसे संत तुमच्या आमच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करून तुम्हाला आत्मज्ञानानं प्रकाशित करतात. मग सूर्याची उपमा द्यावी का? ज्ञानोबराय म्हणले थांबा, तेजे सूर्य तैसे सोज्वळ. माझे संत सूर्यासारखे तेजस्वी आहेत, निर्मल आहेत. सूर्यासारखे अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानानं प्रकाशित करणारे आहेत. पण सूर्याच्या ठिकाणी एक दोष आहे, माझ्या संतांच्या ठिकाणी दोष नाही. म्हणून सूर्याची उपमा कमी आहे. कोणता दोष आहे? तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तो अस्तवे हे किडाळ. सूर्य प्रकाशात येतो, उगवतो, पण तो रोज अस्ताला जातो, मावळतो, अंधारात जातो. माझे संत कधी अंधारात जात नाहीत, अस्ताला जात नाहीत, मावळत नाहीत, ते सदा प्रकाशमान आहेत. म्हणून सूर्याची उपमा कमी आहे. मग चंद्राची उपमा द्यावी का? माझे संत चंद्रासारखे शीतल आहेत, सुंदर आहेत आणि औषधी आहेत. हो बरोबर आहे, संत चंद्रासारखे शीतल आहेत, औषधी आहेत, सुंदर आहेत. पण चंद्राची उपमा कमी आहे का? चंद्राच्या ठिकाणी सुद्धा एक दोष आहे. अगा पौर्णिमेआधी चंद्रू सावयवची नाही, परीत ये दिवशी भेटी पाही पूर्णतया. चंद्र हा महिन्यातून एकदाच पूर्ण आहे, बाकी दिवस अपूर्ण आहे. माझे संत सदा पूर्ण आहे. चंद्र संपूर्ण एखादे वेळ. चंद्राची उपमा सुद्धा तिथे आहे. मग मेघाची उपमा द्यावी का? मेघ उदार. ज्ञानोबराय म्हणले संत मेघासारखे औदार्यवान आहेत. मेघ बरसला की जगाचं कल्याण होतं. धन धान्य फळं फुलं सगळे खुश होऊन जातात ना. तसं जगाच्या कल्याणा संतांच्या होतं. तसे संत औदार्यवान आहेत ना. हो बरोबर आहे, मेघाची उपमा संतांना ठीक आहे. पण मेघाच्या ठिकाणी सुद्धा एक दोष आहे. मेघ एकदा बरसला की रीता होतो, मोकळा होतो. माझे संत कधीच मोकळे होत नाहीत. तुका म्हणे पोते देवे नोहे भरले रीते. संत उदार उदार भरले अनंत भांडार. म्हणून ही उपमा सुद्धा कमी. माझ्या संतांना उपमा काय द्यावी? हा कोणती उपमा देवी? नामा म्हणे उपमा काय द्यावी? माझ्या विठोबाची आलाभाला घ्यावी. विठोबा म्हणजेच नारायण, तोच पांडुरंग, त्याची आलाभाला घ्या म्हणजे संत कळतील. आणि मग सुका लागी करीशी तळमळ. आजच्या अभंगात सांगितलं सुखाचे शेजारी. तो सुखाचा बोध आहे, तो सुखाचा शोध आहे. आणि तो सुखाचा आणि बोध आणि शोध माझ्या संतांनी सांगितला, तो पांडुरंगाच्या आलेभलेनं सांगितला. म्हणून संतांना उपमा काय द्यावी? उपमा एकच आहे संतांच्या ठिकाणी. आठवण आठव गेले भावा भाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. ही संतांची उपमा आहे. आणि सांगू बीज फाचुनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. त्यांची सरली येर झाळ, ज्यांच्या जीवनातला जन्म मृत्यू थांबला. कळलं का? म्हणून एकानं वैराग्य प्राप्त केलं, भगवं घातलं, नोकरीचा राजीनामा दिला, 90,000 पगार. बायका मुलं रडायला लागली. साहेबांनी फोन केला, सांगा पुढच्या महिन्यात इन्क्रीमेंट आहे, 20,000 वाढणार आहेत अजून. सगळ्यांनी सांगून पाहिलं, बस आता त्याग सगळा. घातलं भगवं, निघाला. सगळी रडारड, गाव जमलं. घरातली पाहुणी रावडी, सासू सासरे, आई वडील. आणि निघता निघता 2 पाठचे भाऊ पुढे आले. ए बाबा आता तुम्ही रडू नका, जाऊ द्या मला, आम्ही रडायला नाही आलो. मग हे स्टॅम्प पेपरवर सह्या कर, पुन्हा कुठे शोधत बसू तुला? ठीक आहे एवढं आहे का? दिल्या सह्या. आणि मग गेला वनात. देके विहित कर्म जे तुले ते सगळे जरी वसंडिले, स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. ज्ञानोबराय
सगळ्या कर्माचा त्याग केला पण इंद्रियांचे स्वभाव त्याचं काय करणार. म्हणून जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी अज्ञान चेष्टाने गुणादिने अपेसे असे. जोपर्यंत प्रकृती म्हणजे देहाला धरून आहेस ना तोपर्यंत वैराग्य धारण करणं हे तुझं अज्ञान आहे. आणि निघाला वनामध्ये भगवं घालून आणि मग ज्ञानोबराय म्हणतात ठीक आहे भगवगातलं संसाराचा त्याग केलास सगळं सोडून आलास पण सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले की नासारंध्र बुजाले परिमळ नगे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषार्द्यार्थी खुंटली या हे असो स्वप्नाव बोधू ठेले की चरण चालो विसरले असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काही तो आज सांडिले ती काही म्हणून अरे सांगे श्रवणी ऐकावे सांग तू त्याग केला सगळ्याचा. तुझ्या कानानं ऐकायचं बंद केलं का डोळ्यांनी पाहायचं बंद केलं का प्राण अपान थांबला का नाकाचा श्वास बंद झाला का बुद्धीचा भाग खुंटीत झाला का उभा राहिल्यावर पाय चालायचे विसरले का. अरे हे सगळं सोड क्षुधा तुषारद्यार्थी खुंटली या भूक तहान तरी तुला थांबवता आली का. अरे हेही जाऊ दे तुझा जन्म मृत्यू तरी तुला थांबवता आलाय का. हे जर काहीच तू केलं नाहीस तर कशाचं वैराग्य आणि कशाचा त्याग कोणतं वैराग्य आहे तुझ्या ठिकाणी. म्हणून तुकोबांचा मेहुणा जेवायला आला आणि आवलीनं पुरणपोळीचा स्वयंपाक त्याला आवडतात म्हणून जेवायला केला आणि दोघं जेवायला बसले तुकोबा आणि अर्धी एकच पोळी खाली. दादा घे ना तू 4 पोळ्या खातस नको बस. आणि आवली जेवायला बसली तर मीठच नाही आळणी का रे दादा म्हणून उपाशी झोपला का रे सांगायचं ना मीठ नाही. अगं दाजी बसलेत तुकोबा त्यांचा अधिकार मोठा मी कसं बोलायचं का हो तुमच्यामुळं माझा भाऊ उपाशी झोपला का जेवणात मीठ नव्हतं सांगायचं का त्यांनी एकच पोळी खाल्ली कशी तरी. अगं कोण म्हणतं मीठ नव्हतं मग मी कशा काय 5 खाल्ल्या. ती म्हणली तुम्ही 5 खाल्ले याचं कारण असं आहे बरेच दिवस झाले तुम्ही काय खाता ते तुमचं तुम्हाला कळत नाही याचं नाव वैराग्य. कळलं का काय खातो आम्ही कसं सांगणे. ही गीता ही ज्ञानेश्वरी 8 दिवस जेवायला असलं तरी 30 तृप्ती आणि महिनाभर जेवायला नसलं तरी 30 तृप्ती याचं नाव वैराग्य आहे. कळलं का असलं तरी असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा. मग संतांची भूमिका आजच्या अभंगामध्ये काय संत देवाची ओळख तुम्हाला मला सांगतात. देवाच्या तत्वाचा जो आत्मानंदाचा सच्चिदानंद केवळ आनंदाचा जो बोध आहे सुखाचा तो सांगण्याकरता संत इथं उभे त्या अभंगामध्ये. मग तो बोध तुम्हाला जर घ्यायचा असेल तर काय थांबवावं लागेल. बीज भाजूनही केलेलं आहे. बीज भाजून जमिनीत टाकलं की पुन्हा उगवत नाही. तसं महाराज म्हणले आमच्या जीवनातला जन्म मृत्यू थांबला आणि मग आम्ही बोध द्यायला कोणत्या अवस्थेने उभे राहिलो. आकाराशी कैसा ठाव 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 कैसा ठाव कैसा ठाव कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष सानी सानी धनी धम धम गम ग सा ग सा सानी सानी धम गम धम गम ग सानी धनी ध सा सा ग म द सा ग ग ग ग म दा नी 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 ग म दा नी नी सा नी सा नी ध सा नी धनी सा ग ग सा म ग सा नी ध म ग सा ग म धनी सा नी ध म ग सा सा. देह प्रत्यक्ष सानी दा दा नी दा दा नी दा दा नी दा दा धनी नी 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 दा 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 धनी नी दा 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 धनी दा 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 नी नी सा गा गा सा नी नी सा गा गा सा नी नी सा म म सा नी नी सा म म सा म म गा गा सा नी नी दा दा म म गा गा सा सा ग म दा नी सा नी दा म ग सा. हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. हो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो. हा खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्या हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा
हा परमात्मा वारी दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरी विठ्ठल 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 माया बापा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला काय गोड वर्णन आहे महाराजांचं मला सांगा. समाधी म्हणजे नेमकं काय? सगळं विसरून जाऊन तो लीन झाला. समाधी विसरून जाऊन मग्न झाला समाधी. मग शेजारच्या ना अय कुठे आहेस ऐकायला वगैरे येते का नाही? हा काय समाधी लागली का काय तुझी? स्वतः सहित सृष्टीचा विसर त्याचं नाव समाधी. आणि म्हणून महाराज आज विनंती करतात ऐसे वर्म ते वर्म मला दाखव आणि आतल्या खुणा प्रकट करून दाखव. म्हणून आतलं आणि बाहेरचं कळलं पाहिजे. म्हणून तुमचं काय गावाचं नाव? भालगुडी. हां भालगुडीला बस थांबली. आता गाड्या झाल्या सर्वांकडे. आता बसचा प्रवास कमी झाला आणि बसमध्ये गर्दी असल्यामुळं कंडक्टरनं डबल बेल दिली. पूर्वी गर्दी असली की बस जरा पुढं थांबायची 200 पावलं आणि दार उघडलं तर तिथं माणसं तयारच. कंडक्टर मला आम्हाला माहीत होतं तुम्ही पुढं थांबवणार. आणि मी दार उघडल्यानंतर आत इतकी गर्दी होती. आतली माणसं काय बाहेरच्यांना आतच येऊन देत नाहीत. नीट आहे का? अंतरीच्या खुणा. आतली माणसं बाहेरच्यांना आतच येऊन देत नाहीत. आणि आजसुद्धा दारात एक पैलवान उभा होता आणि बालगुडीतनं चढणारा पण एक पैलवानच होता. ए सरात काय खांब तोडून जाऊ का? सर खाली असता तर म्हणलं असता अजून एक घ्या. चाल जागा नाही. जी दोघांची धराधरीन रेटारेटी सुरू झाली. माणसं म्हणजे बघा सरात तुला दाखवतोच. 10 मिनटं दोघांची शेवटी पैलवान चढलाच वर. मास्तरनं कसं तरी दार लावून डबल बेल दिली. गाडी निघाली. दोघांनी गचुंड धरलं होतं एकामेकाचं. दाखवतोच तुला पुढच्या स्टॉपला चालतो. आणि अशी माणसं म्हणली अहो धरा महाराज काहीतरी. मास्तरला म्हणजे बघा सगळी सोडवून कसं तरी दोघांना बाजूला केलं. अशी रागात पाहत होती दोघं एकमेकाकडं. आणि हळूहळू एक एक स्टॉप घेत बस निघाली तालुक्याच्या गावाला. प्रत्येक स्टॉपला 10-5 माणसं उतरायला लागली. बस झाली खाली. आतला पैलवानाला जागा मिळाली खिडकीजवळ आणि त्याच्या सीट खाली होती शेजारची. तिथं बाहेरनं बसलं पैलवान. दोघं जवळजवळ बसले. जो बाहेरनं बसला होता त्यानं तंबाखू काढली आणि चुन्याची पुडी शोधायला लागला. सापडेनाच. मग शेजारचा पैलवान होता तो म्हणला काय चुना? हो आहे का? धरा चुना. दिला चुना. तंबाखू. कुठलं गाव? म्हणजे बालगुडी. तुमचं? बालगुडीच्या मागं कुठलं गाव? हां बरं हां तुमचं बरं ठीक आहे. वा वा कुठे गेला होता? काय नाही हो
पोरगीला सोयरीक बघायला गेलो तर मनासारखी नाही. अरे वा, काय करते मुलगी? डॉक्टर. डॉक्टर? कोणती कास्ट तुमची? ओपन मराठा. अहो आमचा पण मुलगा डॉक्टर आहे. काय बोलताय? मुलगा डॉक्टर आहे, पण आम्हाला मुंबईतलं स्थळ पाहिजे. नऊ मुंबईला हॉस्पिटल बांधलं आहे मुलीचं. अहो मग काय बोलता, वाशीतच माझ्या मुलाचं 2 कोटीचं हॉस्पिटल बांधून दिलं. काय बोलताय? बघू फोटो. हा काय राजबिंड आहे, बघू मुलीचा. काय राजबिंड आहे. आणि दोघांनी मुला मुलीला फोटो पाठवले बापांनी, आणि तिकडून लगेच होकार आला. बाबा काय मस्त मुलगा आहे हो, बाबा काय मस्त मुलगी आहे हो, किती कष्ट करता आमच्या लग्नासाठी. त्यांना काय माहिती एसटीत चाललंय. हा, आणि मग लगेच काकांना, देशपांडे जोशींना लगेच बायोडाटा पाठवला. 5 मिनिटात काकांचा रिप्लाय आला. 36च्या 36 गुण जुळतात. वा, ग्रहमैत्रीसुद्धा चांगली. ठरलं. आणि तारका काकांनी 2-3 मुहूर्त पुढच्या महिन्यातले. आणि मग मुलीचा बाप म्हणला सगळा खर्च मी करणार. छे आम्ही काय असेच आहे का, आम्ही करणार. बरं उतरलं मी चहा पाजणार. नाही मी चहा पाजणार. दोघं भांडायला लागले. माणसं म्हणले आता काय झालं? नाही मी चहा पाजणार. आता सोयरीक झाली का नाही? मी चहा. एसटीतनं उतरताना बरं तुम्ही चहा, मी नाश्ता चारणार. मग बघणारा एक जण मास्तरांना, कंडक्टर मला, का हो कंडक्टर, मगाशी बाहेरून आत यांना येऊन देत नव्हते तेच का हे, आणि आतून बाहेरच्याला दाबत होते हेच का ते? हो म्हणले तेच हे आणि हेच ते. आतले आणि बाहेरचे पहिले द्वैतात होते, आता अद्वैतात गेलेत. आता प्रेम वाढलं, आता अद्वैत त्यांचं द्वैत संपलं, आता अद्वैताला आलेले. तसं विचार करा. राजा पराजित झाला की सिंहरोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृती आला सो तेजामुखे. राजा आहे, सिंहासनावर बसलेला आहे. काय त्याचं तेज आहे. भरजरी वस्त्र आहेत रेशमी, सोन्याचे अलंकार, सोन्याचा मुकुट आहे, सोन्याच्या मोजड्या आहेत, सोन्याचं सिंहासन आहे. आणि त्या राजाचं क्षात्र तेज पाहत बसावं वाटतं. डोंगराच्या माथ्यावर सिंह उभा आहे, उन्हामध्ये त्याची आयाळ चमकते. काय क्षात्र ते सिंहाकडे पाहत बसावं वाटलं. पण ज्ञानोबराय म्हणतात राजा पराधीन झाला. तोच राजा युद्धात पराजित झाला, कैदी झाला, कपडे फाटले, मुकुट गळून पडला, जखमा झाल्या, साखळदंड लागले. आता त्या राजाचं क्षात्र तेज संपलं, आता पाहवत सुद्धा नाही. तोच डोंगराच्या माथ्यावर क्षात्र तेजानं तळपणारा सिंह रोगानं ग्रस्त झाला, गुहेत पडून राहिला. आता उंदीर सुद्धा डिवचायला लागला. राजा पराजित झाला की सिंहरोगे रुंदला, तैसा पुरुष तुमच्या आमच्या देहामध्ये स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारणामध्ये जो डुंबतोय ना आत्मानंदात, तो आत्मपुरुष प्रकृती म्हणजे देह मोह माया विषयाच्या अधीन जास्तीत जास्त होत गेला की त्याचा आत्मतेज शरीरावर पडायचं बंद होतं. आणि म्हणून तुकोबराय आज म्हणतात, हे देवा आमची प्रार्थना आहे, आम्हाला हे वर्म दाखव आणि आतल्या खुणा प्रकट करून दाखव. आतल्या खुणा प्रकट झाल्याशिवाय आम्हाला हे वर्म कळणार आहे. म्हणून नवीन सुनबाई आली होती, इंग्लिश शिकलेली, आणि संक्रांतीचा सण आला आणि सासूबाईंनी सुनेला सांगितलं, सुनबाई ऐक. म्हणले काय? ऐक. म्हणले काय? मी जरा देवळात जाऊन येते, परातीत पुरण ठेवलंय तेवढं वाटशील का? वाटते. नक्की. अहो एवढं कळत नाही का आत्याबाई? जा तुम्ही. आणि आत्याबाई गेल्या मंदिरात. आत्याबाई 1 तासानं आल्या, परत रिकामीच. सुनबाई वाटलंय. मग कुठं आहे? कुठं आहे म्हणजे काय? वाटलं. तेवढ्यात सासरा आला, या माझ्या पाहुण्यातली करा म्हटलं तर ऐकले नाही, हा दिवा आणलाय करून. पुराण कुठे विचारा, मला पोळ्या करायच्या तिला वाटायला सांगितलं होतं. या मा म्हणजे नमस्कार करते. अगं सुनबाई पुराण कुठे म्हणजे काय? वाटलं. मग कुठे? अहो कुठे म्हणजे काय? वाटलं. वाटायला सांगितलं, वाटलं. तेवढ्यात नवरा आला, ये म्हणजे माझ्या वंशाचा दिवा. बायकोला विचार पुराण कुठं आहे? अगं पुराण काय? हां. आणि मग तो आईजवळ आला, आई ग. मी तिला विचारलं, मग तिनं पाट्यावर वरुट्यानं नाही वाटलं, मग तिनं बाहेर जाऊन बायकांना वाटलं. अर्थ एकच आहे का वेगळा आहे दोन्हीचा? चुकलं काय? वर्म. चुकली या वर्म फेरा पडे. किंवा तू काय म्हणे वर्म नियनता जो रांदी. चुकलं काय? वर्म चुकलं. बाजूला कशापासून गेला? वर्मापासून गेला. कळलं का? वर्म चुकलं तर काही उपयोग आहे का? म्हणून गुरुजींनी सांगितलं ओंकारला, 10 रुपये दिले, पेढे घेऊन ये म्हणले बाजारातून. ओंकार पेढे आणायला गेला, 10 रुपयाचे 3 पेढे आले. किती? 3 आले पेढे. आणि ओंकारनं विचार केला, गुरुजींचं माझ्यावर खूप जीव आहे, प्रेम आहे, मग तिथे गेल्यावर यातला एक मला ते देणारच. मग तिथं खाल्ला काय, इथं खाल्ला काय, म्हणून खाल्ला. राहिले किती? 2 घेऊन रस्त्यानं निघाला. मांजरीच्या खिरीगत पेढा गोड लागला. आता हे 2 गुरुजींना दिले तरी त्यांचं प्रेम आहेच की माझ्यावर. ह्या 2 मधला पण ते मला देणार. मग तिथं खाल्ला काय, वाटेत खाल्ला काय, म्हणून दुसरा पण वाटेत खाल्ला. राहिले किती? 1. आणि तो 1 पेढा घेऊन गुरुजींसमोर आला. गुरुजी हा पेढा. अरे 10 रुपयाचे 3 येतात, एकच कसा? गुरुजी तुमचा माझ्या जीव आहे ना. हो. मग त्या 3 मधला तुम्ही मला 1 दिला असता का नाही? त्याला हो दिला असता, म्हणून मी तिथंच खाल्ला. बरं मग 2 पाहिजेत. गुरुजी पेढा खूप गोड होता, वाटेत खूप खाऊशी वाटला, मग त्या 2 मधला पण तुम्ही मला इथं आल्यावर दिलाच असता का नाही? हो. मग इथं खाल्ला काय ना वाटेत खाल्ला काय? म्हणून वाटेत खाल्ला. मूर्ख, असा कसा काय खाल्ला? राहिलेला पेढा त्यानं तोंडात टाकला, म्हणले असा खाल्ला. आणि 3रा सुद्धा खाऊन टाकला. 3रा सुद्धा खाऊन टाकला. हा असा खाल्ला. आता मला सांगा, गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, झोपले,
मग ओंकार तुझं नाव काय? ए तुझं नाव? संचित आणि ओंकार दोघं शिष्य गुरुजींना म्हणले गुरुजी तुम्ही झोपा फॅन लावतो आम्ही तुमचे पाय दाबतो. एकाने घेतला उजवा आणि एकाने घेतला डावा. गुरुजी झोपले आणि पाय दाबायला सुरुवात झाली. झोपेमध्ये गुरुजींचा डावा पाय उजव्या पायावर पडला. ओंकार महाराजांच्या हातात उजवा पाय होता. ते संचित महाराजांना म्हणले तुझा पाय उचल. पाय कुणाचा? गुरुजींचा. हा म्हणतो तुझा पाय उचल. म्हणले उचलत नाही जा. ते आलं काठी घेऊन. शेवटचं सांगतोय पाय उचल मला सेवा करायची. उचलत नाही जा मारीन मार. मारली काठी. बोंबलत कोण उठलं? गुरुजी. कोण उठलं? म्हणजे चुकलं काय समजून घेण्याचं वर्म. गुरुजींनी फळ्यावर लिहिलं माय हेड माझे डोके, माय बुक माझे पुस्तक, माय शूज माझे बूट, माय कॅप माझी टोपी. हा आणि गुरुजींनी सांगितलं नुसते इंग्रजी शब्द लिहिलेत उच्चार अर्थ वहीमध्ये लिहा. लिहा माय हेड. एक मुलगा आज्ञाधारक होता व्यवहारानं वागणार होता. काय गुरुजी? माय हेड माझे डोके. गुरुजी खरंच? हो. मग त्यानं माय हेडचा अर्थ लिहिला गुरुजींचे डोके. गुरुजी म्हणलेली माझे डोके. खरंच गुरुजी? हो गुरुजींचे डोके. घरी येऊन पाठ करू लागला. बाबा म्हणले काय वेडा आहेस का? माय हेड म्हणजे गुरुजींचे डोके कुणी सांगितले? त्यांनाच सांगितलं. पुसते मग काय लिहू? तिथं ले माय हेड म्हणजे माझे डोके. अहो बाबा तिकडं गुरुजी म्हणतात माझे डोके तुम्ही म्हणताय माझे नक्की का हो? त्यानं ते पुसलं लिहिलं माय हेड बाबांचे डोके. शब्दशः अर्थ घेतला. पुन्हा शाळेत गेला. गुरुजी म्हणले वेडा आहे का? बाबांचे डोके कुणी सांगितलं? त्यांनीच सांगितलं माझे डोके लिही. परत त्यानं पुसलं लिहिलं गुरुजींचे डोके. घरी आल्यावर बाबा म्हणले वेडा आहे का? तुला सांगितलं ना माय हेड माझे. अहो गुरुजी म्हणतात माझे तुम्ही म्हणते पोस माझे डोके. परत लिहिलं बाबांचे. मग त्यानं विचार केला शांतपणे ओंकारनं. मग त्यानं असं लिहिलं माय हेड शाळेत आल्यावर गुरुजींचे डोके, घरी गेल्यावर बाबांचे डोके. मुख्याध्यापक आठवड्यातून एकदा आले इन्स्पेक्शनला आणि मुख्याध्यापक म्हणले हे कोणी सांगितलं तुला गुरुजींचे डोके घरी गेल्यावर बाबांचे डोके? त्यांनीच सांगितले. ते पुस. मग काय लिहू? माझे डोके. मग त्यानं असं लिहिलं माय हेड शाळेत गेल्यावर गुरुजींचे डोके, घरी आल्यावर बाबांचे डोके, आठवड्यातून एकदा मुख्याध्यापकांचे डोके. शब्दशः अर्थ माझे डोके. चुकलं काय? वर्म. संत पंगत घरी बसली जेवायला आणि पाटलांच्या घरची संत पंगत कीर्तनकार जेवायला बसले. काय पुरणपोळीचा असा गोड स्वयंपाक केला होता. कशाचा? पुरणपोळी होती, पोळ्याची कटाची आमटी होती, कांद्याची भजी होती, खारवडं होतं, कुरवडं होतं. बघू नका माझ्याकडं कीर्तनात सांगतोय तुम्हाला. हां आता काय पंक्तीला जेवायला गेल्यानंतर श्रीखंडाचा पुडा आणतात पावशेरन तोच वाढतात कीर्तनकाराला जेवायला. 20-22 माणसं जेवायला असतात. त्या वाडग्यामध्ये श्रीखंड काढायचं आणि चमच्याला एवढं चिकटतं पण तेवढं पडत नाही. मी बघत असतो पण नाहीच पडत तेवढं. आणि माझ्यात थोडं पडलं. त्या मुलाला म्हणलं जरा वाढकी तुमचा घसा बसेल तुम्ही कशाला खाता एवढं? माझ्या आवाजाची तुला कशाला काळजी? एका घरात तर पोरगं इतकं हुशार होता. आई ग कशाला वाडगा खराब करते थांब. त्यानं ते श्रीखंडाचा पुडा असा कापला बरोबर आणि माणसं मोजली. 25 माणसं होती. भूमिती चांगली आहे म्हणला महाराज माझी. आणि बरोबर काटेकोरपणे वाढायला लागला ताटात. तरी सुद्धा दोघांना पुरलं नाही. गावातल्या पुसून काढतोय पण निघणाच. ती दोघं लागली रागात बघायला. मग तो म्हणला डोंट वरी अबाउट दॅट आय विल मॅनेज दॅट. आत गेला कात्री आणली मधनच कापलं दोघांच्या हातात दिलं. मला पुसून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या बरं का. जेवायला वाढणारे सुद्धा असे असतात बरं का. हिकमती असतात बरं का. पण तिथं पाटलांच्या घरी पंगत पुरणपोळीचा स्वयंपाक जेवायला बसणार तेवढ्यात दारावर दंगा झाला. पाटील पळाले. काय झालं? आमचा भाव आलाय तो दंगा करतोय तो हे पैलवान. मग त्याचं म्हणणं काय? आज बुवा घरी जेवायला आले तर बुवांच्या मांडीला मांडी लावून मला जेवायला बसायचे हो का? अहो मग पाठवा ना तुमच्याच घरी पंगत आहे. बुवा तो आलाय टाकून पाठवू का? हां त्याचं तुमचं जमायचं नाही. अहो पाटील देवाची गरज खरी त्यांना जास्त आहे. दारू पिणाऱ्यांवर कधी टीका करू नका. ते काहीतरी संकटानं दुःखानं त्यात शिरलेले असतात. त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करा कळलं का? हो म्हणून तो पाठवा देवाची गरज त्यांना जास्त आहे. अहो पण पाठवा. अहो तुम्ही शाकाहारी तो मांसाहारी. पाटील शाकाहारीत सुद्धा हरी आहे आणि मांसाहारीत सुद्धा हरी आहे. द्या पाठवून. आणि मग आले. पाय आपटतच आला. हु इज बुवा? म्हणलं एम आय मी आहे. बसू का इथं? म्हणलं बसा. बसले जेवायला. पुरणपोळी वगैरे त्यांना ताट आलं. पुंडलिक वरदाचा गजर आणि स्वर देत बारीक सारखा. पुंडलिक वरदाचा गजर झाला आणि जेवायला झाली सुरुवात. पहिल्या 10 मिनिटात 3 पुरणपोळ्या मी गुळवणीत कालवून खाल्ल्या आणि 4थी कालवली. पाटलांनी मला डोसललं. बुवा समथिंग इज मिस्टेक इन माय प्लेट. काहीतरी चुकतंय. म्हणले का? तुम्ही किती पोळ्या खाल्ल्या? 3 खाल्ल्या 4थी कालवली. अहो माझी पहिलीच चालली अजून तुटणच झाली. खाऊ कशी? जरा बघा. डोंट टेल अबाउट दॅट आय विल मॅनेज दॅट एव्हरीथिंग फॉर युअर इटिंग. आणि मग मी त्या गुळवणीत बोट घातलं. मग म्हणलं पाटील त्याचं असं झालंय तुमचं वर्म चुकलंय. म्हणजे मी जेवायला बसायच्या आधी माझी कडक कांजीची टोपी गुडघ्यावर काढून ठेवली होती. तुमच्या धुंदीत तुम्ही पुरणपोळी म्हणून माझी टोपी गुळवणीत टाकली. ती तुटणार नाही. बाहेर काढा पोळी आत घाला. म्हणजे चुकलं काय? वर्म. बाजूला कशापासून गेला? वर्मापासून बाजूला गेला.
म्हणून महाराज म्हणतात आता वर्म कोणतं आहे, आता ठाव कोणता आहे, आता ठिकाणा कोणता आहे, तर द्वैत सांडून जे अद्वैताला गेलेले आहेत, समत्वाला गेलेले आहेत, एकरूपतेला गेलेले आहेत, समेच्या अधीन झालेले आहेत, जे विश्वरूप झालेले आहेत, जे विश्वाकार झालेले आहेत, जे देवरूप झालेले आहेत, जे ब्रह्मरूप झालेले आहेत, नवे नवे जे स्वतःच आत्मस्थितीनं आत्मस्वरूपानं देवच झालेले आहेत, त्यांच्या सेवेचं, त्यांच्या दास्यत्वाचं, त्यांच्या त्या अवस्थेचं वर्म मला कळलं पाहिजे. आणि म्हणून म्हणले ऐसे वर्म मज दावी नारायणा आणि अंतरीच्या खुणा प्रकटोनी. मला आतल्या खुणा प्रकट करून ते वर्म दाखवा. आणि आतल्या खुणा कुठून प्रकट करायच्या तुम्हाला सांगतो. कीर्तन संपलं. चांगदेव पौर्णिमेला समाधीला बसायचे आणि एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई रस्त्यानं निघालेले आहेत. आणि जाता जाता मुक्ताबाई म्हणली, दादा ही माणसं का झोपलीत म्हणतात. अगं ती झोपली नाहीत, ती मेलेली आहेत. मग इथं का टाकले. चांगदेव पौर्णिमेला 2 दिवस समाधी लावतात आणि जागे झाले की कुंडलिनी जागृत असते. त्यांनी हाक मारली की ही माणसं जिवंत होतात. आख्यान आहे त्यातलं. हो दादा मग त्याच्याकरता समाधी कशाला लावायला पाहिजे. तिनं माती घेतली खालची एकाच्या अंगावर टाकली, सगळीच उठली. आप तेज वायू पृथ्वी आकाश, माती तत्व जागं केलं, पृथ्वी तत्व सगळीच उठली. लोक हाकार गेले निघून. दुसऱ्या दिवशी विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट झाला आणि चांगदेव समाधीतून जागे झाले. कोण आहे रे तिकडे. शिष्य म्हणले कोणीच नाही महाराज. मग कोणीच मेलं नाही. 2 दिवसात होते 10-12 जण. मग 4 भावंड आली, एका लहान मुलीनं माती टाकली आणि सगळीच उठली. काय बोलताय, एवढे अधिकार आहेत. लिहा त्यांना पत्र. शिष्य दौदशाही भुर्जपत्र घेऊन आला. सांगा गुरुजी लिहा, सांगा गुरुजी लिहा, सांगा गुरुजी लिहा. संध्याकाळ झाली. अहो गुरुजी शाई वाळली, कधी सांगणार. काय कळत नाही बाबा. म्हणले का. त्यांना नमस्कार घालावा तर ते काय लहान आहेत का. माती टाकून प्रेत उठवलंय, अधिकार आहेत. आणि दंडवत घालावा तर मी काय बारकाय का, माझा अपमान होईल. काही कळत नाही. द्या तसंच कोरं. आणि शेवटी कोरं पत्र घेऊन शिष्य गेला आणि मुक्ताबाईला ज्ञानदादानं दाखवलं. बाई एवढी वर्ष जगला आणि मेला कोराच राहिला. काय शिष्याला राग आला असेल. आला गुरुजींना म्हणला, गुरुजी ती लहान मुलगी अशी म्हणली, अशी बोलली, अशी बोलली. बोलवा वाघ आला इकडे. तसा वाघ आला. बसले वाघावर सरपाचा आणि निघाले भेटायला. कुणीतरी ज्ञानदेवाला सांगितले चांगदेव वाघावर बसून येत आहेत. आणि मग चालविली जड भिंती. स्वर देत्रा बारीक सारखा कमी जास्त चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. तुम्ही कीर्तन ऐकायचं नाही, स्वर द्यायचा तुम्ही. मला पाहिजे तुम्ही ते भान अर्पून ऐकताय तेवढं स्वर थोडं कमी जास्त मग स्वर देत राहा. चालविली जड भिंती, आकाश मार्गे भिंत चालत आली. आणि ती भिंत चालत आलेली चांगदेवानं पाहिली आणि चांगदेव वाघावरून गळून पडला. धावत आला. ऐका, ज्ञानदेवाचे पाय धरले. ज्ञानदेवा माझा उद्धार करा. अरे चांगदेवा तुम्ही 1400 वर्ष जगलेला, 14 विद्या 64 कलेंचे अधिपती, अष्टमहासिद्धी, आणि तुम्ही माझे पाय धरले ज्ञानदेवा पाय. कारण मी आजपर्यंत जेवढ्या सिद्धी कमावल्या, जेवढं ज्ञान कमावलं, त्यात एक उणेपण आहे, कमीपण आहे, हे मला आज कळालं. आणि तुमच्याकडे एक अधिकपण आहे म्हणून तुमचे पाय धरले. काय उणेपण तुमच्याकडे, काय अधिकपण आहे सांगा या लोकांना. आणि मग चांगदेवानं वाघाकडे बोट दाखवलाय का. वाघाकडे बोट दाखवून चांगदेव म्हणतात, ज्याच्यात प्राण आहे, ज्याच्यात प्राण आहे, चेतना आहे, त्याच्यातलं आत्मतत्व मी ताब्यात धरलं. मी म्हणेल तसं तो ऐकतो. आणि भिंतीकडं, जड भिंतीकडं, दगडाकडे बोट दाखवून ज्याच्यात प्राणच नाही, चेतनाच नाही, त्यातलं आत्मतत्व तुम्ही जागं केलं. हे एक उणे पण माझ्याकडे आणि अधिक पण तो. हे जडातलं चैतन्य मला अजून नाही धरतायत म्हणून तुम्हाला शरण आलो. अरे तुझी गुरी आदिशक्ती मुक्ताबाई आहे, तिला शरण जा. आणि मग चांगदेव 65. आणि मग चांगदेवानी मुक्ताबाईला आश्रमात गेल्यावर विचारलं, माझा उद्धार करा. चांगदेव उद्धार तसा होणार नाही, एक बळी द्यावा लागेल. बळी आत्ता घेऊन येतो. अहो एवढे शिष्य आहेत माझे. आणि आले मठात. घेतलं ओंकारला पुढं, संचितला तुझं नाव काय, श्रवणला घेतलं, तुझं वरदला घेतलं, या सगळे शिष्य. अहो गुरुजी कुठं सोडून गेला होता. हे पहा, माझ्यावर ज्याचा अत्यंतिक प्रेम आहे त्यानं सकाळ थांबा, त्याचा बळी द्यायचा आहे. चांगदेव गेलो झोपायला. सकाळ उठतात तर तंबूसहित सगळे गायब, कुणीच नाही. चांगदेवांच्या डोळ्यात पाणी आलं. अहंकाराचा वारा न लागू. आले मुक्ताबाईकडे अश्रू ढाळीत. मुक्ताबाईंचं दर्शन. मुक्ताबाई बळी नाही मिळाला. बळी, अरे चांगल्या बळी केव्हाच मिळाला. खरं मला वाटलंच माझा कोणीतरी शिष्य इथं आला असेल पहाटे पहाटे बळी देण्याकरता. तूच गेला होता ना. हां तू गेला होता. मला वाटलंच मुक्ताबाई, आई मला वाटलं होतं कोणीतरी माझा शिष्य येणार, माझ्यावर प्रेम असणार. हो तुझा अत्यंत लाडका, ज्याचा तुझ्यावर आणि तुझा त्याच्यावर खूप जीव आहे, असा शिष्य तू जाताच इथं आला. त्याचा बळी आम्ही कधीच दिला. काय त्याचं नाव, तुझा अहंकार, तुझा अहंकार. आणि मग चांगदेव म्हणले, आता तरी माझा उद्धार करा. नाही चांग्या, अजून थोडासा वाघावर आहे, सगळा गळून नाही पडला, अजून थोडा आहे वाघावर. आणि मग
रोज चांगदेवांनी उठावं, निवृत्तीनाथांच्या पर्णकुटीत जावं, ज्ञानदेवांच्या जावं, मुक्ताबाईच्या जावं, सोपानाच्या जावं. ऐका, देह विठ्ठल आहे, विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा, आणि निवृत्ती हा खांद्यावरी, कान निवृत्तीनाथ, डोळा ज्ञानेश्वर, नाक भक्ती सोपान आणि वाचा मुक्ताबाई. शिव शक्ती भक्ती मुक्ती परा पश्यंती मध्यमानी वैखरी यांचा मेळा आहे. म्हणून कान निवृत्तीनाथ, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, नाकाच्या सरळे पुढे चाले ज्ञानेश्वर. डोळ्यानं पाहिलं मगच पाठीमागं बोललो आणि पायी चालले, मागे मुक्ताई सुंदर. कळलं का? आणि म्हणून देहाच्या जड आणि आंधळ्या भिंतीवर ही 4 भावंड बसलेत, म्हणून तुमच्या आमची आंधळी देहाची भिंत नीट चालली आजपर्यंत. आणि मग चांगदेवानी रोज त्यांच्या पर्णकुटीत जावं, निवृत्तीनाथांच्या ज्ञानदेवाच्या आणि दर्शन घ्यावं. रोज रात्री झोपल्यानंतर डोळे माघारी येतात, कान माघारी येतात, तोंड माघारी येतं. ही मंडळी जातात कुठं रात्री? त्या पर्णकुटीमध्ये आपल्याला कधी जाता येतं का हो? नाथ कुठं जातो? प्रकाश कुठं जातो? अंतरीच्या खुणा प्रकटोनी. त्या खुणा पकडायच्यात आपल्याला. रोज रात्री झोपताना निवृत्तीनाथ, कान, शिवध्यानस्थ आहेत, त्या पर्णकुटीत जा. ज्ञानदेवाच्या शुद्ध चैतन्याचा डोळा आहे, त्या पर्णकुटीत जा. सकाळी सूर्य आकाशात उगवला आणि त्याच्या प्रकाशाचा कण तुमच्या डोळ्यात आला नाही, तर तुमचा डोळा उघडल्यानंतर डोळ्यातला प्रकाशाचा कण आकाशात जाऊन सूर्य झाला. कळलं का? एवढा मोठा सूर्य, हात लावता येत नाही, मोजता येत नाही, पोचता येत नाही, पण डोळ्यात एवढाच झाला ना, एवढी ताकद आहे तुमच्या डोळ्याची. कळलं का? एवढाच झाला. आणि मग एक दिवस मुक्ताबाईची अनिक उशिरा झाली. ती आंघोळीला निर्वस्त्र होती आणि चांगदेव पर्णकुटीत गेले आणि नग्न मुक्ताबाईला पाहिला आणि डोळे झाकले. मुक्ताबाई म्हणली, निगुऱ्या मेल्या प्राकृत शिवे. हा, आणि माघारी वळले, रडत आले, ज्ञानदेवा मुक्ताबाईच उशिरा उठल्या, मला काय माहित, मी नेहमीच्या वेळेला गेलो. आणि त्या निर्वस्त्र होत्या, नग्न होत्या, तरी डोळे झाकले, माघारी वळलो, तरी त्यांनी मला शिवी दिली. ज्ञानदेवा माझा काय दोष आहे? आणि मुक्ताबाई वल्कल परिधान करून आली. मुक्ता, का ग तुझंच उशिरा अन्निक झालं, चांगदेव त्यांच्या वेळेवर आले पण डोळे झाकून वळले ना माघारी, मग का शिवी दिली? ज्ञानदेवा ऐकायचे, का शिवी दिली? चांगदेव तुझा आत्मउद्धार तुला करून घ्यायचा आहे ना, तुला उद्धार करून द्यायचा आहे, मग ऐक चांगल्या, ऐक ज्ञानदादा. या चांगदेवांनी मला नग्न आणि निर्वस्त्र पाहिलं म्हणून मी त्यांना शिवी नाही दिली. मला नग्न निर्वस्त्र पाहून सुद्धा डोळे का झाकले, माघारी का वळले म्हणून शिवी दिली. तुला आत्मउद्धार करून घ्यायचा आहे आणि अजूनही देहावर तुझी नजर खिळते. त्या देहापासून बाजूला हो, देहाच्या आत असणारा आत्मतत्व, आत्मचैतन्य शोधण्याचा प्रयत्न कर. अंतरीच्या खुणा प्रकटोनी. का? कारण हे आत्मतत्व अद्वैतानं ज्यांनी प्राप्त केलेले ते संत नाही अंत. ज्यांना जन्म नाही त्यांना मरण नाही, ज्यांना आधी नाही त्यांना अंत नाही, असे जे अद्वैताला विश्वाकार झालेले संत आहेत त्यांची भेट जीवनामध्ये केवळ अवघड आहे. परी जगजेठी करुणा केली. हे जेठ्या, तरी आम्ही तुला विनंती करतो, आम्ही विनंती करतोय तुला, कारण संत किती अवघड आहेत. एका गावामध्ये शेटजी आहेत, 12 वर्ष लग्नाला झाली पण वंशाला दिवा नाही. एवढा सगळा खटाटोप होता, एवढा बाड विस्तारा, आणि कोण सांभाळणार? आणि शेवटी विरक्त झाले, सगळ्यातून बाजूला पडण्याची भूमिका घेऊ लागले. कुणीतरी साधकांनी, साधूंनी, संतांनी यावं आणि मला शांती समाधानाच्या ब्रह्मरूप अवस्थेला घेऊन जावं, त्या गावाला घेऊन जावं. अचानक गावामध्ये संत आले. शेठजी धावत गेले, संतांच्या चेहऱ्याकडे पाहिले, शांती समाधान. चला संत चला, मला शांती आणि समाधानाच्या गावाला घेऊन चला. चला शेठजी चला, तुम्हाला शांती आणि समाधानाच्या गावाला घेऊन जायला आलोय. आलो असतो संत, पण काय करू, एवढा मोठा पसारा आहे, दुकान आहे, शेतीवाडी आहे, जनावर आहेत, सांभाळणार कोण? वंशाला दिवा नाही. मुलगा झाल्यावर नक्की येणार? हो. संत थांबायला तयार आहेत. 2 वर्षानंतर संत पुन्हा येतात. शेठजींना त्यांच्या कृपेनं मुलगा होतो. धावत येतात, पेढा हातात ठेवतात. संत तुमच्या आशीर्वादानं मुलगा झाला ना मुलगा? चला शेठजी चला, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आलो असतो संत, पण काय करू, आताशी वंशाला दिवा झाला, त्याला जरा मोठा करतो, कळता करतो, मग तुमच्या बरोबर येतो. संत थांबायला तयार आहेत. संत 12 वर्षानंतर पुन्हा येतात. चला शेठजी चला, झाला मुलगा मोठा, आता तरी शांती आणि समाधानाच्या अद्वैताच्या ब्रह्मरूप अवस्थेला चला, त्या गावाला चला. आलो असतो संत, पण काय करू, आताशी मुलगा मोठा झालाय, त्याचे जरा 2चे 4 हात करतो. संत थांबायला तयार आहेत. 2 वर्षानंतर पुन्हा येतात. मुलाचं लग्न झालेलं असतं, लाडू घेऊन संतांच्या आता तुमच्या आशीर्वादानं चांगली सून मिळाली, चला शेठजी चला, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आलो असतो संत, पण काय करू, प्रत्येक माणसाची इच्छा असते अंगा खांद्यावर नातवाला खेळवावं, तेवढं खेळवतो मग येतो. संत थांबायला तयार आहेत. 2 वर्षानं संत पुन्हा येतात, पण दुर्दैवानं हृदयविकाराच्या धक्क्यानं शेठजी मरून गेलेले असतात आणि त्याच घरात कुत्र्याचं पिल्लू म्हणून जन्माला आलेले असतात. प्रपंचाची तीव्र इच्छाशक्ती, चला शेठजी चला, कुत्रे झालात,
आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आलो असतो संत पण काय करू. जिवंतपणी नातवाला अंगा खांद्यावर खेळवता आलं नाही. नातू आता रोज पाठीवर बसतोय. जरा भोगू द्या की सुख. संत थांबायला तयार आहेत. 2 वर्षानंतर संत पुन्हा येतात. कुत्र झालेले शेठजी मरून जातात. त्याच घरात प्रपंचाच्या तीव्र इच्छाशक्तीमुळं गाईला खोंड बैल म्हणून जन्माला येतात. चला शेठजी चला, बैल झालात, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. आलो असतो संत पण काय करू. माझ्या माघारी मुलानं दुकानात शेतीत कर्ज करून ठेवलेलं हो. जरा त्याच्या शेतात राबतो, त्याचं कर्ज फेडायला मदत करतो, मग तुमच्याबरोबर येतो. आताही संत थांबायला तयार आहेत. संत पुन्हा माघारी येतात. दुर्दैवानं बैल झालेले शेठजी मरून जातात. पण धनाला राखण म्हणून घराशेजारी भुजंग म्हणून जन्माला येतात. आणि त्या दिवशी आई घरात स्वयंपाक करते सुनबाई, आणि मुलगा रडतोय बाहेर जायला येत नाही, भाकरी टाकते. भुजंगाला आपला तो नातू होता, तो भुजंग नाग झालेले शेठजी पुढे येतात. दोरी हातात धरून ओढायला लागतात. आई म्हणते मुलगा कसा शांत झाला. बाहेर आली आणि परात टाकून दिली. आई गो, केवढा मोठा सर्पनाग. बाहेरची माणसं आली, काट्या आणल्या, खोचारा आणला आणि त्या सर्पाला मारलं. कुणाला मारलं? आजोबालाच मारलं, शेठजीलाच मारलं. आणि तेवढ्यात मुलगा आला. अरे केवढा मोठा भुजंग फडा काढून. बाळाचं काही खरं नव्हतं. हे का मी मारलाय? खरं मारला का तुम्ही? मुलगा बोलतोय बापासाठी. खरं मारलाय का? हो. थांबा, त्याला तसा घरातून बाहेर काढू नका. अरे टाकू दे ना बाहेर. नाही, त्याचं पहिलं तोंड ठेचा. कोण म्हणतोय? मुलगा. त्याचं तोंड ठेचा आणि मग घरातून बाहेर काढा. आणि मग तोंड ठेचलं त्या भुजंगाचं आणि उकरड्यावर टाकून दिला. संत पुढं प्रगट झाले. चला शेठजी चला, आता तरी शांती आणि समाधानाच्या गावाला चला. अहो तुम्हाला इतकं सांगतोय पण कळलं नाही शेठजी. शेवटी मला तुमचं तोंड ठेचून तुम्हाला बाहेर काढावं लागलं. तोंड ठेचून बाहेर काढावं लागलं. म्हणून बहु अवघड असे संत भेटी आणि परी जगजेटी करुणा केली. आम्ही तुम्हाला विनंती करतो, अशा अद्वैताच्या गावाला जाऊन दे. विश्वरूप जे देव झालेले आहेत अशा संतांचा परिस्पर्श आम्हाला व्हावा, त्यांची सेवा आम्हाला कळावी आणि परमात्म्याच्या ते परम अस्तित्वाच्या तत्वाचा जो बोध आहे तो बोध आम्हाला व्हावा. आणि ज्या दिवशी असे अद्वैतरूपी संत भेटतील आणि तो बोध आम्हाला होईल ना, त्या दिवशी पुन्हा फिरून मी आणि माझच्या माईक वृत्तीच्या संसारात आम्ही येणार नाही, तर ब्रह्मसुख ब्रह्मरूप अवस्थेच्या आत्मानंदातलं चिदानंदातलं प्राप्त होईल. तिथं आम्ही पडून राहीन. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आणि कोण पुण्य त्यांचा होईन सेवकची ही द्वंद्वादिक दुरावली ऐसेवर मज जावी नारायणांतरीच्या कोणा प्रकडोनी बहु अवघड असे संतपिटी परी जगजेटी करुणा केली. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडविना ऐसेवर मज जावी नारायणांतरीच्या कोणा प्रकटोनी. आणि म्हणून शेवटच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सुखाचे शेजारी पहुडवेन. आयुष्यामध्ये जीवन जगताना आयुष्याचे एक सकाळी ते दुपारी ते सायंकाळी ते रात्री नंतर जळावं लागतं, तरी सुद्धा तुम्ही आम्ही सावध होत नाही. म्हणून संत वाङ्मयाच्या मुशीत तयार झालेले संतांचे प्रगल्भ विचारधन हे वैश्विक पातळीचे क्षितिज स्पर्शण्याची ताकद आणि ईर्षा जागवते. या क्षितिजाच्या सारस्वताचा अमूल्य ठेवा जो अभ्यासेल त्याच्या अंगी आत्मिक बळ आले वाचून राहणार नाही. म्हणून ज्ञान हीच ज्यांच्या आयुष्यात भक्ती ठरली ते ज्ञानोबर आहे, आणि भक्ती हीच ज्यांच्या आयुष्याची साधना ठरली ते तुकोबर आहे. असे दोन अलौकिक संत याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. ज्ञान आणि भक्ती याचा सुरेख संगम साधून त्यात नामाचं बीज गोवलं ना की सहजच पांडुरंग तीर्थापर्यंत जाता येतं. याचा दाखला म्हणजे पंढरीची वारी हे याच संत
संतांनी तुम्हा आम्हाला दाखवून दिलं. म्हणून लहान मूल ज्यावेळी जन्माला येतं ना, त्याचे 2 डोळे 7 उघडे असतात. या 2 डोळ्यांनी दिसतं तेवढंच विश्व मर्यादित आहे, पण मूल वाढत जातं, त्याचं विश्व वाढतं. आणि मग माऊली मले इवले स्वरूपला वेलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला. अरे हात आकाशाला पोचत नाही, पण सकाळी उठून डोळे आकाशाकडे कळा, दृष्टी आकाशाच्या पलीकडे जाऊन पोचलेली असते. आणि म्हणून आज 21व्या शतकात ज्ञानाच्या नवनवीन विस्तारित चित्रांचा शोध घेऊन बौद्धिक पराक्रमासाठी सज्ज होण्याकरता आपल्या भावी जीवनाला वैचारिक अधिष्ठान द्यायचं असेल तर आजपासून प्रकृतीतून विकृती निर्माण न करता संत वाङ्मयीन संस्कृती निर्माण करा आणि जीवनाच्या मांगल्याचा शोध घ्या. हेच जीवनाचं मांगल्य म्हणजे सुखाचे शेजारी बहुडवेनं. आणि म्हणून अशा सुखाचा शोध, अशा सुखाचा बोध ज्या संतांनी आपल्याला दिला. 2च मिनिटात कीर्तन आपलं संपेल, परिहार फक्त अल्पसा देतो. हा सुखाचा बोध ज्या संतांनी आपल्यापर्यंत पोचवला, हे परमार्थिक अधिष्ठान ज्या संतांनी आपल्यापर्यंत पोचवलं, त्या संतांची भागवत धर्माची पताका, वारकरी संप्रदाय आणि आपल्या सर्वांचं असणारं स्वराज्य ज्यांनी राखलं आणि उभं केलं ते छत्रपती शिवराय. महाराष्ट्र पेटलेला होता यवनांच्या गुलामगिरीत. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्धी, हबशी या सगळ्यांच्या गुलामगिरीमध्ये पिचून निघालेला होता. हा पेटलेला महाराष्ट्र विझवण्याकरता नाही तर पेटून उठणारा महाराष्ट्र निर्माण करण्याकरता छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. अरे स्वराज्य हीच ज्यांच्या आयुष्याची बांधणी ठरली ते छत्रपती शिवराय, आणि स्वराज्याची प्राणपणानं जपणूक ही ज्यांच्या आयुष्याची नांदणी ठरली ते धर्मवीर संभाजीराजे. असे 2 अलौकिक वीर याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. रायरेश्वराच्या शंभू महादेवाच्या मस्तकावर स्वतःची करांगुली कापून रक्ताचा अभिषेक करणारा अनभिषिक्त सम्राट म्हणजे फक्त छत्रपती शिवाजीराजा. माटवा छत्रपती शिवरायांचे बाणेबार स्वाभिमानी शब्द, ते बाणेदार स्वाभिमानी शब्द, अभेद्य दुर्ग, अभेद्य किल्ले आजही साथ घालतात छत्रपतींच्या बाणेदार स्वाभिमानाची आणि स्वराज्याची. म्हणून रयत हीच मायबाप मानून, रयतेलाच मायबाप मानून वाऱ्याच्या वेगाने यवनांना सळो की पळो करून सोडणारे दख्खनी मावळे हीच आमची दौलत आहे. यातला एक एक रक्ताळलेला चिरा म्हणजे कोहिनूर हिराच नव्हे काय. किती नावं घ्यायची? बाजी, मुरारबाजी, तानाजी, येसाजी, कोंडाजी, हिरोजी, नेताजी, महलोजी, संताजी, धनाजी, राया, अंता आणि शिवरायांच्या रूपात बेधुंदपणे मृत्यूला सामोरा जाणारा शिवाकाशीत हे बलिदानी वीरांनो, स्वराज्याची कूस तुमच्याच रक्ताच्या थेंबा थेंबानं प्रसूत झाली आणि मग उभं राहिलं हिंदू पतपाशाचं दैदिप्यमान छत्र. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि हे छत्र ज्या शंभूराजांनी आपल्या लिल्या खांद्यावर पेरलं ना, भीमानी इंद्रायणीच्या संगमावर जीवनाच्या कोटावर असंख्य विस्तवांनी भग पडावीत, त्यातून फक्त रक्त 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 सांडावं आणि पुन्हा धर्मवीर उभा राहावा. भीमानी इंद्रायणी दाय मोकलून रुडली, राज तुमच्या जाण्यानं सारी माणुसकीच आटली. राजांच्या शरीरातला रक्ताचा थेंब 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 गळत गेला आणि 11 मार्च 1689च्या सूर्यास्ताला छत्रपती संभाजी महाराज आपल्याला सोडून गेले. धुळीच्या पटांनी लगडलेलं मस्तक भीमानी इंद्रायणीच्या संगमावर साथ घालत होता आबासाहेबांना, शिवरायांना. आबासाहेब ऐकताय का तुमच्या शंभू बाळाचा टाहो आज? आबासाहेब ऐका, तुमचा शंभू बाळ आज मरण पावला नाही तर तो आज अमर झालेला आहे. तुमच्या शंभू बाळाची नजर आज जळाली नाही तर स्वराज्याला आज नवी नजर मिळालेली आहे स्वातंत्र्याची. तुमच्या शंभू बाळाची दार दार तेजस्वी जबान आज कत्तल झाली नाही तर स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या उठावाची एक नवी धार धार जबान स्वराज्याला मिळालेली आहे. तुमच्या संभाजीराजाची, शंभूराजाची कांता आज खलून काढली नाही तर खऱ्या अर्थानं स्वराज्याला स्वातंत्र्याची नवी कांती आज मिळालेली आहे. आज औरंगजेब खऱ्या अर्थानं पतन पावलेला आहे, आज औरंगजेब जिंकलेला नाही. आबासाहेब ऐकताय का तुमच्या शंभू बाळाला? आणि म्हणून या शिवशंभू राजाला मानाचा मुजरा करताना एकच जाता जाता सांगतो, अशीच असते यौवन यात्रा, शुलव्यतांचे उरी व्हावे, जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे. उद्या द्रिवर लक्ष उद्यांची पहाट मंत्र जागत आहे. हे शिवशंभू राजा तुझ्याच साठी लाख रवींच गर्भ सुखाने साहत आहे, तुझ्याच साठी लाख रवींच गर्भ सुखाने साहत आहे. थांबतो. जय शिवशंभू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. हे विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अनुग्रह संपला. या कीर्तनाच्या माध्यमातून जो अनुग्रह केला तो माझा नसून माझे परमपूज्य सद्गुरू ब्रह्मचैतन्य शंकर महाराज दगडे अंदोरी, त्याचबरोबर भागवताचार्य विठ्ठल महाराज शास्त्री अध्यक्ष ज्ञानेश मिशन संस्था आळंदी आणि वेदभूषण अर्जुन महाराज लाड गुरुजी आळंदी होळ यांचा हे समजून घ्या. झालेली सेवा मी त्यांच्या चरणावर अर्पण करतो. स्वयंभू नारायणाला आज आपण सर्वांनी साथ घातली. निश्चितपणे आपलं आत्मतत्व, आत्मस्थिती, आत्मज्ञानाची आत्मस्वरूप अवस्था जागे करण्यास नारायण महाराज समर्थ आहेत आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय आय बोलिले रे गोरे वेडे वागोडे करा क्षमा अपराध मारा आहे उच्चारिला म्हणे ज्ञानेश्वरा राघवाया बैगी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जित ज्ञान देव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय. सर्व आलेले मावळ मुळशीतून वारकरी पाहुणे मंडळी सर्वांचे या ठिकाणी बारगुडी ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत, अभिनंदन. या आजच्या कीर्तनाचे जे सौजन्य श्री भाऊसाहेब क्षीरसागर, दादासाहेब क्षीरसागर डोंगरगाव, सरपंच डोंगरगाव कोळवण यांचं या ठिकाणी आजची ही कीर्तन सेवा सौजन्य आहे. त्यांचं प्रथमतः बारगुडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. त्यांना या ठिकाणी विनंती आहे की व्यासपीठावरती या आणि महाराजांचा आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराजांना सन्मान देण्याकरता आपल्या मुळशी तालुक्याचे हिशोब तपासणी पांडुरंग महाराज पारखी आपणास विनंती आहे. माझे अध्यक्ष मारुती महाराज तोंडे आपणास विनंती या ठिकाणी या. त्याचप्रमाणे सुभाषजी टेमगरे, शिवरामजी सनस आणि काळूरामजी आखाडे आपणास विनंती आहे. महाराजांचा या ठिकाणी सन्मान देण्याकरता या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. चला गडबड करू नका सर्वांनी, एक 5 मिनिटे बरं का महिला मंडळी. महाराजांचा सन्मान या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सत्यनारायण भगवान की जय.